तुझी तिकडे फक्त बघशील एकदा आवाज आला व्यवस्थित तर मी लगेच स्टार्ट करून देतो. बाकी तुम्ही बरेच सगळे टेन्शन मेन्शन काय? चलो जेवण वगैरे केलंय? नाही अजून? ठीक आहे. ओके. चला लेक्चर नंबर 3 आपला आता सिरियल नंबरनुसार चाललंय. मागचे 2 लेक्चर आपण घेतले. आपण सोमवार ते शुक्रवारचा पॅटर्न चालू केलाय. सोमवार ते शुक्रवारमध्ये मागच्या गुरुवारी आपण स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. सो लास्ट गुरुवारी एक फर्स्ट लेक्चर झालं. कुठलं झालं सांगा? संख्या आणि प्रकार. पण संख्या आणि प्रकारमध्ये आधी आपण काय केलं त्या संख्यांची क्रमांकवाल्यांची बेरजेवाला प्रकार घेतला होता आणि दुसऱ्या दिवशी आपण काय केलं होतं संख्यांचे प्रकार आणि कसोट्याचे ऍक्च्युअल क्वेश्चन्स केले होते. टोटल आपण जवळपास त्यामध्ये 6 ते 7 प्रकार बघितले. पाहिले होते? लास्टचे 2 लेक्चर एकदा बघून घ्याल. दोन्ही लेक्चरची जी पीडीएफ आहे ती पण टेलिग्रामला टाकलेली. तुषार त्यांना टेलिग्रामच्या पीडीएफची लिंक वगैरे पण काय करायचं एक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनला टाकून द्यायची. कुठे माहितीये का? कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवायची. लेक्चर संपल्यानंतर टाकतो ना आपण तसं. ठीक आहे. सो इथून पुढे तुम्हाला लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर किंवा लाईव्ह लेक्चरमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ती लेक्चरची पीडीएफ पिन केलेली असेल. तर कोणाकडे पीडीएफ नसेल त्याची प्रिंट काढायची बाकी वगैरे काय तर एक थोडंसं एक तुम्हाला सांगतो थोडं आता काय होतं रोजचे माझे लेक्चर चालू आहेत. एकही दिवस सुट्टी घेत नाही मी. सोमवार ते शनिवारपर्यंत एमपीएससीचे लेक्चर चालतात. रविवारी कुठेतरी कुठल्या शाळेला ते सेमिनार असेल कुठे कोणाचं काही क्लासवरती कोणाचं लेक्चरला जायचं असेल पुण्याच्या बाहेर वगैरे तर जावं लागतं. तर त्यामुळं काही ते पीडीएफ वगैरे बनवायला थोडा वेळ लागतो आम्हाला. आता आजची पीडीएफ किती वाजता आली तुम्हाला लोकांना? 7:30 वाजता पोहोचली. 7:30ला तुम्हाला पीडीएफ टेलिग्राम टाकली. कारण ती पीडीएफ 7 वाजता तयार झाली. कारण ते सगळे लेक्चर्स वगैरे मॅनेज करून उरलेल्या वेळेमध्ये ती पीडीएफचे क्वेश्चन सिलेक्ट करून बनवावे लागतात. आणि त्यात पण तुमची इच्छा होती की तुम्ही मागचे 2025चे क्वेश्चन शिकवा आम्हाला. म्हणजे 24ची भरती जी झाली होती त्याचे क्वेश्चन शिकवा. तर तेच प्रश्न आपण सगळे सिलेक्ट केलेत. बघितलं असेल ना तुम्ही पीडीएफ मध्ये. सगळे प्रश्न कुठले आहेत? 2024-25च्या भरतीमधले प्रश्न सगळे ते. त्यामुळे आपण त्याला जास्त फोकस करतोय कारण ती लेटेस्ट भरती झाली होती पाठीमागची आपली. ठीक आहे. सो त्याला थोडा वेळ लागतोय. इथून पुढच्या पीडीएफ वगैरे मी एक काम करत जाईल. एवढा आठवडा थोडंसं मॅनेज करा. नेक्स्ट वीकच्या पीडीएफ जे असतील 5 टॉपिक जे मी नेक्स्ट वीकला घेईल त्याची पीडीएफ तुम्हाला मी शनिवार किंवा रविवारी देऊन टाकतो. थोडा रविवारपर्यंत देईल चालेल ना? मग रविवारी एकदा पीडीएफ तुम्हाला मिळाली पुढच्या 5 लेक्चरची तर डायरेक्ट तुम्ही त्या 5 टॉपिकचे काय करा प्रिंट काढून घ्या आधीच. म्हणजे रोज सारखे ते प्रिंट काढायची गरज नाही. एवढा आठवडा फक्त 5 दिवस थोडं मॅनेज करा कारण मी दिवसभर लेक्चर घेऊन मध्ये जो काय अर्धा एक तासचा ब्रेक मिळतो मला त्याच्यामध्ये ती पीडीएफ वगैरे बनवतोय आम्ही आणि ती पीडीएफ बनवल्यानंतर मग तुम्हाला ती देण्यात येते. थोडा वेळ लागतोय पण तरी लेक्चरच्या 1.5-2 तास आधी द्यायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर पुढची जे नेक्स्ट वीकची पीडीएफ असेल 5 टॉपिकची ती मी रविवारी देऊन टाकतो तुम्हाला. चालेल? फक्त आता इथून पुढचे 5 लेक्चर रोज पीडीएफ अशीच मिळेल 7 वाजेपर्यंत. 6:30-7 पर्यंत द्यायचा प्रयत्न करेल मी. ठीक आहे. चलो आता आपलं लेक्चर सिरियल नंबर नुसार कितवं चाललंय? तिसरं लेक्चर चाललंय. 2 लेक्चर झालेत. तिसऱ्या लेक्चर मध्ये जो टॉपिक आहे आपला तो आहे लसावी आणि मसावी. ज्याच्यावरती किती प्रश्न पडतात परीक्षेमध्ये? 1 ते 2. कधी 1 पडतो कधी 2ही पडतात प्रश्न. मग जे काही पडू शकतात सगळ्या प्रकारची गणित आजचे सिलेक्ट केलेले आहेत मी. तर मी बेसिक पासून सांगायला गेल आणि बेसिक प्रश्न पण बऱ्यापैकी दिसलेत परीक्षेमध्ये. लेट स्टार्ट. तर बेसिक प्रश्नापासून सुरुवात करतोय. लसावी मसावी. लसावी मसावीचा फुल फॉर्म वगैरे सगळ्यांना माहित असेल. माहित नसेल तरी आपण गणित सोडवू शकतो. एकदा बोलून घेऊ आपण ते. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. नाही कळलं? ठीक आहे. इंग्लिश मधलं लिस्ट कॉमन मल्टीप्लायर. लिस्ट कॉमन मल्टीप्लायर आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर. याचा फुल फॉर्म परीक्षेला येणार नाही. हे जोड्या लावायला येणार नाही. त्यामुळे हे पाठ करण्याची आवश्यकता नाही. नावाचा अर्थ काय वगैरे काय टेन्शन घेऊ नका. आता त्याच्यानंतर मेन कंटेंट काय? टाईप नंबर 1 की दिलेल्या 2 संख्यांचा किंवा 3 संख्यांचा किंवा 4 संख्यांचा मसावी कसा काढायचा आणि लसावी कसा काढायचा यासाठी आपले बेसिक पाडेपाठ आहेत असतील. तर तुम्ही लोक जे लेक्चरला बसतात तुमच्याकडे ते पाड्यांचं ग्रीटिंग कार्ड आहे का? हा कुठे गेला आपला अजित आहे का तिथं बाहेर? गेला. त्यांना ते ग्रीटिंग कार्ड देऊन टाक पटपट सगळ्यांना. पाडे समोर ठेवायचे सगळ्यांनी. आता पेपरला घेऊन ना त्याचे पाडे. अभ्यास करताना एक तर पाडे पाठ करा नाही तर पाड्यांचं ते ग्रीटिंग कार्ड किंवा चार्ट समोर ठेवा सगळ्यांनी प्लीज काय असेल तो. आणि ऑनलाईन वाल्यांसाठी तुषार ती एक पीडीएफ पण शेअर कर. पाड्यांची वगैरे पीडीएफ आपण तयार केलेली ती. ठीक आहे. चला. तर आता टाईप नंबर 1 रेडी सगळे? टाईप नंबर 1 मध्ये आपल्याला पहिलं एकदम बेसिक पासून चालू करणार आहे मी तुम्हाला लोकांना. 12-18 पासून दिसेल आणि शेवट काहीतरी मोठ्या संख्यांना पण होईल. ते काय दिसतंय सगळं त्या पद्धतीने मांडलंय सगळं ते. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला बेसिक प्रश्नाने सुरू करतोय आणि जे परीक्षेला आलेत तेच घेतलेत. असे काही सोपे सोपे बनवून नाही दिलेत मी. जे परीक्षेला आलेत तेच घेतलेत क्वेश्चन आपण. चला पहिला प्रश्न काय दिला वाचा. 12 आणि 18 यांचा काय? लसावी किती? डायरेक्टली ऑप्शनला डिवाइड करून पण बघता येतो पण आपण थोडं प्रोसिजरने जाऊ सगळेजण. ठीक आहे. 12 आणि 18 या 2 संख्या अशा एका बाजूला एक लिहून घ्यायच्या. स्टार्ट करा सगळे. लिहायला घ्या. रेडी? आता काय करायचं आपल्याला जे बेसिक पाड्या माहिती आहेत त्या पाड्यांमध्ये 12 आणि 18 अशा कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या पाड्यात येतात सगळ्या 6च्या पाड्यामध्ये. तर 6 इथे लिहायचा. 6 या संख्येने 12 आणि 18 या दोघाला भाग जातो तर इथे लिहायचं 6 दुने 12 आणि 6 त्रिक 18. जसं तुम्ही याला डिवाइड केलं
तर 6 या संख्येने दोघांना डिवाइड केलं, त्याच्यामुळे आपण जेव्हा मसावी सिलेक्ट करतो बेटा, तर साईडला मेन्शन करा यांचा मसावी आला 6. मसावी किती आला सांगा? 6. की ज्या संख्येने दोघांना भाग गेला त्याला मसावी म्हणतात. आणि जेव्हा तुम्हाला लसावी विचारला जाईल, तर लसावीसाठी काय करायचं? सामायिक आणि असामायिक म्हणजे हा जो 6 तो आणि इकडचा 2 3 या सगळ्यांचा गुणाकार करायचा. तर आपण सगळ्यांचा गुणाकार करून मला सांगा. 6 दुने 12 आणि 12 त्रिक किती? 36. तर इथं बिंदास लिहून टाका या तिघांचा गुणाकार. 6 दुने 12 आला, 12 त्रिक 36 आला. तर ह्या दोन संख्या ज्या होत्या 12 आणि 18 यांचा मसावी 6 आहे आणि लसावी 36 आहे. परीक्षेत फक्त मसावी दिलाय का लसावी तेवढं एकदा वाचायचं. तर लसावी विचारलाय, लसावी 36 आहे. अतिशय बेसिक क्वेश्चन होता. डायरेक्ट ऑप्शनला डिवाइड करूनही करू शकता, अडचण नाही काय. पण आपण एका वेने जाऊ, कारण शाब्दिक गणितात त्याचा उपयोग होईल परत. म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर बनवून देईल त्याच पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत जा. कारण प्रत्येक गोष्टीला काही ट्रिक वगैरे असतात, पण काही शाब्दिक गणितांना ट्रिक बसेल असं नाहीये. त्यामुळे जरा काळजीपूर्वक करायचं आपल्याला ते. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 2. 15 आणि 20 या संख्यांचा लसावी किती? म्हणजे ह्या दोन्ही संख्यांच्या पाड्यातली कॉमन संख्या. डायरेक्ट काय दिसतो सांगा? इथं 60 करू शकतो आपण. पण तरी आपण थोडी बेसिक मांडणी शिकूया आपण. काही गणितांना याचा फायदा होईल आपल्याला. द्यायचं 15 आणि 20 या दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यामध्ये आहेत बेटा? 5च्या पाड्यामध्ये. तर 5 ने या दोघांना मी डिवाइड करतोय. इथं आला 5 त्रिक 15, इथं काय आला सांगा? 5 चोक 20. आणि जसं मी डिवाइड केलं तर सांगा या दोघांचा जो मसावी आला तो मसावी किती सिलेक्ट करायचा आपल्याला? 5. आणि त्यांचा लसावी घेत असताना सामायिक असामायिक सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. इथे लिहून टाकायचं सगळ्यांनी लसावी बरोबर सामायिक आणि असामायिकचा गुणाकार म्हणजे ह्या तिघांचा गुणाकार. सांगू शकता आपण 5 त्रिक 15 आणि 15 चोक किती आला? इथं 60 आलं. ठीक आहे. प्रश्नामध्ये विचारलं होतं लसावी किती? तर लसावी 60 हा आपला ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. नेक्स्ट बेसिक क्वेश्चन नंबर 3. इथं विचारले 18 आणि 24. डायरेक्ट जर आपण पाहिलं 18 आणि 24 या दोन्ही संख्यांनी 72 ला डिवाइड करता येते. बरोबर की नाही? पाडेपाठ असतील तर येतच आहे. आणि नाहीच तर आपलं बेसिक गरिबी जिंदाबाद. बेसिक गरिबीमध्ये 18 लिहायचं, 24 लिहायचं. 18 आणि 24 या दोनही संख्या कोणाच्या पाड्यामध्ये आहेत? मॅक्सिमम 6च्या पाड्यामध्ये. मोठ्यात मोठी संख्या. तसं 2 ने भाग जाईल, 3 ने जाईल. पण 2 आणि 3 पेक्षा 6 लक्षात येतो आपल्या लगेच. ठीक आहे. कारण मागच्या टॉपिकमध्ये तुम्हाला मी कसोट्या शिकवल्या होत्या. ज्या संख्येला 2 ने भाग जातो आणि 3 ने जातो त्याला कशाने जातो? 6 ने. आपण त्याला 6 ने भाग देऊन टाकूया. आणि जर 6 ने भाग दिला तर आपल्याला जास्त स्टेप लागणार नाही. एका स्टेपमध्ये ते संपून जाईल. 6च्या पाड्यात सांगा आता. 6 त्रिक 18, 6 चोक 24. आणि मग आता 3 आणि 4चे परत अवयव पडणं शक्य आहे का? नाही. मग अवयव पडत नाही तर आपण थांबून जायचं. आणि त्यांचा जर मसावी विचारला आपल्याला तर मसावी किती आला सांगा? 6. की ज्या संख्येने या दोघांना भाग गेला. आणि जर तुम्हाला लसावी विचारला तर लसावीसाठी सामायिक आणि असामायिक या सगळ्यांचा गुणाकार करायचा. परफेक्ट एकदम. सांगा बरं 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 आणि 18च्या पाड्यामध्ये 18 गुणले तर 18 शोक किती आला? 72, 72 असं करता येऊ शकतं आपल्याला. एकदम परफेक्ट. ठीक आहे. चलो नेक्स्ट. चलो आता हे मसावी 6 ला लसावी 72 आला. तुम्ही ह्याच वेने जा. कारण परीक्षेत आपल्याकडून एक घोटाळा असा होऊ शकतो का एकदा लक्षात घ्या. जर तुम्हाला विचारलं मी तर 18 आणि 24 वगैरे 72 नंतर 144 ला पण भाग जाऊ शकतो. जाऊ शकतो. अरे खरंच जाऊ शकतो. मग 144 चुकून गोळा मारू नका. लसावी म्हणजे लहानात लहान संख्या असावी कधी पण. तर 72 144 मध्ये 72 सिलेक्ट करावं लागेल. तर बेस्ट वे आपण ह्या मेथडने काही लय वेळ लागत नाही. 15-20 सेकंद लईत लय लागतात आपल्याला. तर हे असंच चालू द्या. गडबड करू नका थोड्यासाठी. आता लसावी विचारला, लसावी किती घेऊ सांगा रे? 72. नेक्स्ट. आता बघा हे एकदम सोपं आहे. 32 आणि 64चा मसावी म्हणजे या दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यामध्ये येऊ शकतात? तर कोणाच्या? 32च्या. ठीक आहे. एक काम करू आपण. चला काही लोकांना 16 क्लिक झाला, मी 16 ने पण दाखवतो तुम्हाला लोकांना. 32 आणि 64 तुम्ही पहिलं लिहून घ्या इथं खाली. मेथड नको चेंज करायला आपली. एकाच वेने जाऊ. एकच मेथडने आपण जाऊया. तर 32 ने तर भाग जातोच जातो. पण समजा तुम्ही म्हटलं असं 16 ने भाग द्या पहिल्यांदा. मी 16 ने ट्राय करून दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा. 16 या संख्येने या दोघाला भाग जातो. जातो की नाही? बोला बरं 16च्या पाड्यामध्ये. 16 दुने 32 आणि 16च्या पाड्यात 16 शोक. पण जेव्हा 2 आणि 4 अवयव पडले तर त्याला अजून भाग जाताना दिसतोय मला इथं. ठीक आहे. मग समजा यांना आणखीन जर भाग द्यायचा असेल तर सांगा 2 आणि 4 ला कशाने भाग जाईल? 2 ने. तर 2 इथे लिहायचा. आणि या 2 ने 2 ला पण भाग जातो आणि 4 ला जातो. हे लक्षात असू द्या. 2 ने भाग दिला बे एक बे आणि इथे काय सांगा? बे दुने 4. आता जेव्हा जेव्हा आपण मसावी सिलेक्ट करतो एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी. मसावी सिलेक्ट करत असताना या 16 या संख्येने दोघांना भाग गेला. इथं साईडला टिक करा सगळे. मी सांगतो तसं फॉलो करा इथून पुढे आता. याचा उपयोग तुम्हाला मोठ्या गणितात होणार आहे परत. माझा ऐका. फक्त मी सांगतो ते फॉलो करा. 16 या संख्येने दोघांना भाग गेला, टिक करा. बरं 2 ने पण दोघांना भाग गेला का? गेलाय? याला पण टिक करा. मग जेव्हा आपण कॉमन मध्ये बघितलं 16 ने दोघांना भाग गेला, 2 ने पण दोघांना भाग गेला, तर मसावी सिलेक्ट करताना ह्या दोघांचा पण गुणाकार घ्यावा लागेल मला. तर इथे लिहायचंय मसावी बरोबर 16 गुणिले 2.
16 दुने किती आला बेटा? 32 आला. मग त्याने विचारला होता मसावी किती, तर मसावी किती आला सांगा? 32. परंतु जर मी तुम्हाला याच प्रश्नामध्ये लसावी विचारला, तर लसावी सिलेक्ट करत असताना आपल्याला सामायिक आणि असामायिक सगळंच गुणावं लागेल ना. तर सामायिक पण आणि असामायिक पण या सगळ्यांना असं मार्किंग करायची, अशी बॉर्डर तुम्ही आखू शकता बेटा. आणि कोणत्याही गणितात काही जरी विचारलं असेल तुम्हाला सध्या प्रॅक्टिस करताना, तर तुम्ही मसावी लसावी दोन्ही काढा. प्रॅक्टिस करतोय आपण त्याची, ठीक आहे. आता लसावी मध्ये सांगा बरं काय काय गुणाकार होईल, कोणाकोणाचा गुणाकार? हे 16 गुणिले 2, 16 दुने किती आला? 32 आला. आणि गुणिले या दोघांचा गुणाकार बे एक बे, आणि सांगा 32 गुणिले 2 किती येईल? 64. आता इथून पुढे एक लक्षात घ्यायची एक गोष्ट अशी आहे की 32 दिला आणि 64 दिला, याच्या हा डबल आहे. अरे बरोबर की नाही? तर डायरेक्टली एक मला सांगा की समजा मी इथं 32 घेतला आणि इथं 64 घेतला, मी डायरेक्ट असं करू शकलो असतो की अरे हे याच्या डबलच दिसतंय, तर जर 32 ने दोघांना डिवाइड केलं तर 32 एक 32 आणि 32 दुने 64. एकाच ह्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे आन्सरच निघालं असतं आपलं. तर ज्याने भाग गेला तो मसावी. कोणी भाग दिला? 32 ने, तो गेला मसावीमध्ये. आणि लसावीमध्ये काय, तर ह्या तिघांचा गुणाकार म्हणजे सरळ सरळ 32 एक 32 आणि 32 दुने किती आला? 64 आला. एकदम बेसिक होतं ते. चला आता सध्या मसावी विचारला होता, आन्सर काय द्यायचं सांगा रे? 32 द्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन. 45 आणि 75 या दोघांचा लसावी किती? तर 45 आणि 75 तुम्ही हे पहिल्यांदा लिहून घ्या. तुम्हाला पहिल्यांदा काय क्लिक होतं ते पण महत्वाचं आहे. तुम्हाला क्लिक कोणता पाडा होतो ते सांगा आता. 15 झाला तर अतिशय उत्तम, म्हणजे डायरेक्ट एका स्टेपमध्ये वाइंड अप होऊन जाईल. 15 क्लिक झाला तर. नाहीच क्लिक झाला तर 5चा पाडा मग 3चा पाडा. 15चा क्लिक होतो तर 15 लिहून टाका तिथे. 15च्या पाड्यामध्ये 45 पण आणि 75 पण आहे. सांगा बरं 15च्या पाड्यामध्ये 15 त्रिक आणि 15 पाचे 75. इथून पुढे अवयव पडणं बंद होतील, कारण 3 5 ला परत भाग जात नाही. मग आपण याला इथे स्टॉप करू शकतो आणि डायरेक्टली डिक्लेअर करू शकतो मसावी बरोबर किती रे बेटा? 15. आणि लसावी बद्दल जर विचारलं तर लसावी मध्ये कोण कोण येणार सांगा आता? 15 गुणिले 3 गुणिले 5 या सगळ्यांचा गुणाकार. पहिले मी 15 आहे तसंच ठेवतो एकदा, आणि मला हे सांगा 5 त्रिक किती? 15. 15 गुणिले 15, 15चा वर्ग. पाठ आहे ना आपला 225, पाठ करून ठेवायला सांगितलं मी. वर्ग तुम्ही 30 पर्यंत पाठ करून ठेवा ते. 15 गुणिले 15 225. ठीक आहे. आता प्रश्न विचारला लसावी किती? किती लसावी किती आहे? 225. ठीक आहे. समजा चुकून भाग देत असताना 45 आणि 75 ला आपल्याला 15 क्लिक नाही झाला, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला थोडी स्टेप वाढवावी लागेल फक्त. समजा पहिलं 5 ने डिवाइड केला असता आपण. केलं असं काही लोकांनी. ठीक आहे, चुकत नाही त्याने काही. 5 ने डिवाइड करा बरं एकदा. 5 नव्हे. हा इथं 5 एक 5, 2 राहिले 25. परत सांगा किती आला सांगा तो? 5 5 बरोबर ना? एकदा चेक करून घ्या. 9 5 45, 15 5 75. अजून ह्या 9 आणि 15ला परत भाग जाईल ना बेटा? कशाने जाईल? 3 ने. मग मी 3 ने डिवाइड केलं. 3 त्रिक 9, 3 5 आता भाग जाणार नाही. करेक्ट आहे. आणि आता सुद्धा तुम्ही मसावी जर चेक केला तर मसावीमध्ये 5 ने दोघाला डिवाइड केलं तर मसावीमध्ये इन्क्लूड होणार. 3 ने दोघाला डिवाइड केलं तर हा मसावीमध्ये येणार. मग सांगा मसावीमध्ये कोण कोण येणार? 5 गुणिले 3, 5 त्रिक 15. करेक्ट आहे. आणि लसावीमध्ये हे 5 त्रिक 15 पण आला आणि इकडचा 5 त्रिक 15. 15 गुणिले 15 किती आला? 225. म्हणजे काही चुकणार नाही आपलं, बेसिकने जायचं आपल्याला ते. ठीक आहे, चलो. आता नेक्स्ट पुढचा प्रश्न. 22 आणि 27. थोडा एक विचार करा गोष्टींचा. 22 आणि 27 कोणाच्या पाड्यामध्ये आहेत का? मग ज्या संख्या कोणाच्याच पाड्यात नाहीत त्यांचा मसावी एक घ्यायचा. मसावी काय घ्यायचा? एक. त्याचे अवयव पडतच नाहीत. अवयव पडतात का 22 27 नाही पडत? म्हणजे इंडिव्हिज्युअल अवयव पडतील हो त्यांचे. 11 दुने 22, 9 त्रिक 27, पण उपयोगच नाही ना, कॉमनच नाही ना काय. मग ज्याचा काही अवयव कॉमनच नाही त्याचं उत्तर काय घ्यायचं? एक घ्यायचं. तर बिंदास इथे लिहून टाका. जर इथे 22 आणि 27 काही आपल्याला अवयव सापडत नसतील कॉमन, तर यांचा मसावी लिहायचा एक. मसावी बरोबर एक. आता एक डाऊट विचारतो. जर ह्याच प्रश्नामध्ये लसावी विचारला असता, आणि आता तुम्ही जर समजा असं लिहायचा प्रयत्न केला, सर 22 आणि 27 मी लिहिला, सांगा याचे अवयव पडू शकतात का? याला भाग जातो का कशाने? नाही. मग भागच जात नाही तर लसावी तर डिक्लेअर करायचं. मग काय करणार सांगा? या दोघाला गुणायचं एकमेकांना. लिहा तिथे बिंदास. हे पण लिहा, हे पण लिहा. सध्या मसावी किती म्हटलं? एक डिक्लेअर करा. पहिले एकला क्लिक करा तुम्ही लोक. ठीक आहे. पण जर लसावी विचारला आपल्याला आणि त्याचे अवयवच पडत नसतील, काही कॉमनच निघत नाही, तर 22 गुणिले 27 करायचं आणि 27चा पाडा सोपा जाईल इथं. 27 जुने किती? 54. त्याचा किती आला? 4. हातचा आला 5. परत 27 जुने 54 आणि 5 किती रे बेटा इथं? 59. 594. पाढे पाठ करा, सगळं सोपं जाईल. तुम्हाला ते ग्रीटिंग कार्ड दिले असेल तुषारने, समोर ठेवा. ते बघून बघून पाढे बघा ते काय असतील ते, पण गडबड करू नका त्याच्यामध्ये. नेक्स्ट. आता ऐका, 3 संख्यांमध्ये थोडी काळजी घ्यायची, गडबड नाही करायची त्याच्यामध्ये. मसावी देतो काढून मी, पण तुम्हाला लसावी पण शिकवायचा 3 संख्यांचा. मग आता 15, 12, 15 आणि 18 दिले. लिहायला घ्या सगळ्यांनी इथं. 12, 15, 18.
कधी पण ना लक्षात ठेवायचं, जेव्हा 3-3 संख्या, 4-4 संख्या आणि 5-5 संख्या येतील ना त्यांचा मसाई लसाई काढण्यासाठी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढ्या संख्या दिल्यात त्या सगळ्यांना पहिल्यांदा भाग जातो का ते बघायचं. जेवढ्या संख्या दिल्या त्या सगळ्यांना भाग जातो का ते बघायचं. तर मी तुम्हाला सोपं विचारतो, 2 ने सगळ्यांना भाग जाईल का? 3 ने जाईल का? 3 ने? हा, मग इथे 3 लिहा सगळ्यांनी. आणि एक काम करा, इथून पुढे एक प्रोटोकॉल फॉलो करा. 3 ने याला भाग जातो, एक टिंब टाका, याला भाग जातो, याला भाग जातो. म्हणजे हे आपण आपल्या लक्षात राहण्यासाठी टिंब टाकतोय की तिघांना भाग जातोय. आणि लक्षात ठेवा, ज्याने तिघाला भाग जातो तो तुम्हाला मसावीत घ्यावा लागेल. कशात घ्यावा लागेल? मसावीत घ्यावा लागेल. पहिला 3चा पाढा बोला इथे, स्टार्ट. 3 शोक 12 आला, इथं 3 पाचे 15 आला, 3 सख 18 आला. आता एक गोष्ट थांबा, गडबड करू नका. मी तुम्हाला परत एकदा विचारतो, ह्या 3 संख्या आल्या, आता किती किती आल्या सांगा? 4, 5 आणि 6. काय डाऊट नाही याच्यामध्ये? काय यांच्यातनं 2 संख्यांना भाग जातोय, कोणाकोणाला? हा, त्याला टिंब टाका खाली. 4 ला एक टिंब टाका, 6 ला टिंब टाका, म्हणजे आपल्या लक्षात राहील की या दोघाला भाग द्यायचा आहे मला आता इथे. ठीक आहे. 4 आणि 6 ला कोण भाग देऊ शकतो जगात? 2. इथे 2 लिहा. आणि 2च्या पाड्यामध्ये बे दुने 4 आणि बे त्रिक 6, 5चं 5. आता कुठली जोडी वगैरे काय बनते का याच्यामध्ये? बरं, मी विचारतो एक एक तुम्हाला. 2 आणि 5 ला भाग जाईल? जाईल का? नाही. 5 आणि 3 ला नाही, आणि 2 आणि 3 ला नाहीच नाही. म्हणजे आता इथं कोणते अवयव पडणं शक्य नाही. मग आता काय करायचं, आपला प्रश्न लॉक करायचा आणि साईडला तुम्ही लिहायचं मसावी बरोबर. आता मसावी बद्दल थोडं डिस्कशन घेतो. रेडी सगळे? चला, पहिलं विचारतो. मसावीमध्ये पहिलं सांगा, 3 ने सगळ्यांना भाग गेलाय का? जर सगळ्यांना भाग गेला तर इथे टिक करा. मी सांगतो तसं लिहायला घ्या तिथे वहीमध्ये. जर 3 ने सगळ्यांना भाग गेला असेल तर त्याला टिक करून घ्या बेटा. इथे टिक करायचं. 2 ने सगळ्यांना भाग गेलाय का? किती लोकांना गेलाय? मग ह्याला क्रॉस करायचं. मी सांगतो तसं फक्त फॉलो करा, कधी चुकणार नाही आयुष्यामध्ये. 3 ने सगळ्यांना भाग गेला, परंतु 2 ने सगळ्यांना भाग नाही गेला. मग आता लक्षात घ्या, मसाई म्हणजे अशी संख्या घ्यायची की ज्याने सगळ्यांना भाग गेला पाहिजे. ज्याने सगळ्यांना भाग गेला पाहिजे. सांगा, ह्यातला मसावी 3 घेईल का 2 घेईल का 3 दुने 6 घेईल? फक्त 3 घ्यायचा. 6 घेऊ शकत नाही, कारण जर 3 दुने 6 घेतला तर 6 ने 15 ला भाग जाणार नाही. अरे कळतंय का? मग आता सांगा, याच्यामध्ये मसावी सिलेक्ट करत असताना आपल्याला फक्त 3 घ्यायचा का 3 दुने 6 घ्यायचा? 3. इथे 3 लिहून टाका. यांचा मसावी 3 आहे. प्रश्नात विचारलं होतं मसावी किती, तर मसावी असणार 3. पर्याय नंबर 2 ला टिक करा आणि लसावी सुद्धा लिहून घ्या तिथे. रेडी? चला, लसावीमध्ये आता कोण कोण माहितीये का? लसावी कोणाचाही भेदभाव करत नाही. लसावीमध्ये सगळे कार्यकर्ते उचलायचे, सामायिक पण आणि काय सांगा, असामायिक पण. तर लसावीसाठी तुम्ही अशी मार्किंग करा, इथून पूर्ण इथपर्यंत सामायिक असामायिकला अशी एक बॉर्डर मारा सगळ्यांनी. असं फॉलो करा, मी सांगतो तसं, चुकत नाही कधी आयुष्यात ते. मग आता इथं पहिल्यांदा गुणाकार सांगा. 3 दुने किती? 3 दुने 6. इथे पहिला तो 6 लिहून घ्या. म्हणजे सामायिकचा गुणाकार मी केला, 3 दुने 6 आला. आता असामायिकचा गुणाकार करू. 5 दुने 10, 10 त्रिक 30. मग 5 दुने 10, 10 त्रिक 30. इथल्या 6 गुणिले 30. आणि सांगा आता लसावी किती? हा, 180. 6 त्रिक 18. किती बनला बेटा? 180. चला, एकदम परफेक्ट आहे. तर आपल्याला 3 संख्यांचा मसावी विचारला होता, मसावी 3 आहे आणि लसावी किती आणला आपण? 180. दोन्ही करतोय आपण ते. ठीक आहे. नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न. 24, 36 आणि 40 यांचा लसावी किती? मांडणी करायला का सगळ्यांनी इथं? 24, 36 आणि 40 या 3 संख्या आहेत आपल्या समोर. या तीनही संख्या आपल्याला वाटतं कुठल्या तरी बेसिक पाड्यामध्ये, 4च्या पाड्यामध्ये येते. लक्षात येते सगळ्यांच्यावर, बरोबर आहे, परफेक्ट आहे. पण एक सूचना फक्त देतो, तेवढी काळजीपूर्वक हे करा. 24 आणि 36 बघून लगेच 12 ने भाग देऊ नका. नियम असा आहे, जर मी 3 संख्या दिल्या तर तिघांना भाग जातो का बघायचा, त्याच्यानंतर दोघांना भाग जातो का बघायचा. एक एक संख्येला भाग देत नाही आपण. का दिला होता मगापासून? अजिबात नाही दिला एकदा पण मी. ठीक आहे. मग कधी पण 3 संख्या आल्या तर तिघांना भाग जातो का बघायचं, त्यानंतर 2 लोकांना भाग जातो का बघायचं. ठीक आहे. चला, आता ह्या नियमानुसार या तीनही संख्यांना जगात कोण भाग देऊ शकतो? 4. इथल्या सगळ्यांनी 4 बिंदास लिहायचं. झालं? आता 4च्या पाड्यामध्ये सांगायचं. 4च्या पाड्यात 24 सांगा रे. 4 सक 24. इथं 4च्या पाड्यामध्ये 36. 4 नवे, अरे बोला बिंदास. 4 नवे, हा, आणि इथे 4 दहे. हा, ओके. ही पहिली आपली पहिली स्टेप झाली. ठीक आहे. पहिली स्टेप झाल्यानंतर आता काय करायचं, काही जोड्यांना भाग जातो का हे तपासून बघायचं. आणि जोड्या चेक करताना कुठलं पण नाही घ्यायच्या, एकदम व्यवस्थित 1 आणि 2. आता मी तुम्हाला एक एक जोडी विचारतो. 6 आणि 9 ला भाग जातो का? कशाने? 3 ने. तुम्ही त्या दोघाला असं टिंब टाका, म्हणजे तुमचं लक्ष राहिलं पाहिजे 2 संख्यांवरती. आता 10 ला मध्ये घ्यायचं नाही लगेच, पुढच्या स्टेपला बघू 10चं काय ते. या स्टेपमध्ये 6 आणि 9 ला भाग कोण देऊ शकतो जगात? त्या 3. 3 ला येते. 3 ने 6 ला डिवाइड केलं, 3 दुने 6. 3 ने 9 ला डिवाइड केलं, 3 त्रिक 9 आणि 10चं 10. अजून एक स्टेप लागेल असं वाटतंय. कोणासाठी लागेल ते सांगा? व्हेरी गुड. कोणाकोणासाठी? 2 आणि 10 साठी. शाबाश. 2 आणि 10 या दोनही संख्या समसंख्येत. कोणाच्या पाड्यात? 2च्या पाड्यात. इथे 2 लिहा.
एकदम व्यवस्थित बेसिक टू ऍडव्हान्स आपला 8वा क्वेश्चन चालला आणि एकदम आपण मेथड चेंजच नाही केली आतापर्यंत, एकच मेथडने चाललोय आपण. मेथड बदलली काही वेगळं सांगितलं तर पेपरला आठवत नाही. एक चाललंय ते चालू द्या. ठीक आहे, चला 2 ने 2 ला डिवाइड केलं, बे एक बे, इथे सांगा बे पंचे, हा एकदम परफेक्ट आहे, 3चं 3, डन. आता इथून पुढे कुठले अवयव वगैरे पडतील असं मला वाटत नाही. का वाटतंय तुम्हाला? नाही. मग आता काय करायचं, मसावी लसावी या दोघांसाठी पण आता आपण बोलायचं, डिस्कस करायचंय. मसावी लिहित असताना मी तुम्हाला काहीतरी ऍडवाइस केली होती. मसावी म्हणजे अशी संख्या जी संख्या ह्या सगळ्यांना भाग देऊ शकते. रेडी? मी एक एक विचारतो, सांगा. 4 ने सगळ्यांना भाग गेलाय का? याला टिक करायचं. परफेक्ट आहे. बरं, 3 ने सगळ्यांना भाग गेलाय का? नाही, क्रॉस. 2 ने सगळ्यांना भाग गेलाय का? नाही, क्रॉस. सांगा मसावीत कोणाचं सिलेक्शन होईल, म्हणजे परीक्षेत तुमचं सिलेक्शन होईल. करेक्ट आहे. ल्या 4 मसावी फक्त 4 येणार आहे, त्यात काही एक्स्ट्रा येणार नाही, फक्त 4 येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट लसावी, म्हणजे एलसीएम म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. सांगा लसावीसाठी तुम्हाला लोकांना भेदभाव करायचाच नाही, लसावी सगळे उचलायचे असतात. सगळेच म्हणजे काय, बघा हे सामायिक पण आणि इकडचे काय सांगा रे, असामायिक पण, म्हणजे सगळे उचला आणि सगळे इथे लिहायला घ्या. पहिलं लसावीमध्ये सांगा, इथं 4 त्रिक 12 दुने 24, इथे लिहून टाका 24 गुणिले. आता इकडचा गुणाकार सांगा, 5 त्रिक 15 एक 15, ओके डन. आता 24 आणि 15चा गुणाकार करायचा आहे, 15 ने गुणा, आपण सोपा जाईल ना पाडा तुम्हाला तो. सगळा इथं 15 चोक किती आला, 60चा 0 हातचा आला 6, 15 दुने 30 आणि 6 किती, 36, 360. आता प्रश्न वाचा काय विचारलाय, लसावी किती, किती आला लसावी तुमचा, 360. व्हेरी गुड. नेक्स्ट, हा मुंबई चालकचा होता क्वेश्चन. आता नेक्स्ट गडचिरोली चालकचा क्वेश्चन बघूया. आता नेमकं विचारलं काय, परत 3 संख्या आल्यात आणि मसावी विचारतात. डायरेक्ट सांगू शकतात मी, डायरेक्ट या तिन्ही संख्या 12च्या पाड्यामध्ये, डायरेक्ट 12ला क्लिक करू शकता. परंतु आपण थोडं दोन्ही आपण उत्तर काढतोय, मसावी पण लसावी पण, सगळं सॉल्व्ह करू. आता काय ठेवायचंच नाही आपल्याला, ते लिहायचं 48 60 आणि 72. हे 12चा पाडा वगैरे क्लिक होईल ना तुम्हाला पेपरमध्ये? हा होईल, आरामात होईल. ठीक आहे, लिहायचं 12. ह्या तिन्ही संख्या 12च्या पाड्यात आहेत, बिंदास देऊन टाका भाग. सांगताय पाडा बिडा काय, 12चा पाडा 12 48, 12 पंचे 60 आणि इथे 12 72. आता इथपर्यंत आपण थांबणार नाही, तर अजून एक जोडी बनताना दिसते. यस, 4 आणि 6, शाबाश. एकच जोडी बनते ना फक्त. बरं एक विचारतो, 4 आणि 5 ची जोडी बनेल का? बरं 5 आणि 6, 4 आणि 6, इथं टिंब टाका सगळ्यांनी, 4 आणि 6 ची जोडी बनणार आहे. 4 आणि 6 ला जगात भाग कोण देऊ शकतो? 2. बे दुने 4 आणि बे त्रिक 6, 5चं 5 ऍज इट इज. नेक्स्ट, आता इथं मसावी सिलेक्ट करायचं आहे, सगळ्यांची काळजीपूर्वक लक्ष असलं पाहिजे. आता सांगा मसावी सिलेक्ट करताना काय प्रायोरिटी असते, बेसिक हे काय आपलं व्याख्या काय, सगळ्यांना भाग जाणारी देणारी संख्या. आता सांगा 12 ने सगळ्यांना भाग गेला येणार आहे, टिक करा. 2 ने सगळ्यांना भाग गेला का नाही गेला, नाही, क्रॉस. मसावी सिलेक्शन कोणाचं होईल, 12चं होईल. लिहायचं मसावी मध्ये येईल फक्त आणि फक्त 12. आता लसावी बद्दल बोलू आपण सगळे. सांगा अध्यक्ष, लसावीमध्ये सामायिक पण आणि असामायिक पण हे सगळे उचलावे लागतील आपल्याला. मग सांगा आता इथं पहिला गुणाकार करताना 12 दुने, इथल्या 12 दुने 24, पहिला एकदम सिस्टमॅटिक जाऊ द्या, सगळंच माइंड कॅल्क्युलेशन करू नका, परीक्षेत गोलीचा धोका होतो आपल्या बरोबर. व्यवस्थित लिहा, 12 दुने 24. आता इथला गुणाकार सांगा, 5 दुने 10, 10 त्रिक 30 आणि इथं सांगा 24 त्रिक 72, 720. आता मुख्य प्रश्न काय सांगा, वरती वरती मसावी किती सांगा, मसावी किती घेऊ, 12. ओके, म्हणजे आपल्याला विचारलं एक, पण आपण दोन्ही करतोय, तिसरं काही नसतं याच्यामध्ये, एक तर मसावी असतो नाही तर लसावी असतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. 72, 60 आणि 96 यांचा मसावी किती, रेडी सगळे घ्या, मांडणी करायला घ्या. 72, 60 आणि 96, या तीनही संख्या कुणाच्या पाड्यात दिसतात, 12च्या पाड्यात दिसतात. लिहून टाका बिंदास, 12चा पाडा पाठ आहे आपला सगळ्यांचा. बोला बरं 12च्या पाड्यामध्ये इथं काय, 12 72, 12 पंचे आणि 12 आठी. ठीक आहे, अजून काही भाग जातोय का, कोणाकोणाला जातोय सांगा, 6 आणि 8 ला. 6 आणि 8 ची जोडी बनवून टाका. 6 आणि 8 ला भाग देणारी संख्या फक्त कोण आहे, 2 आहे. इथल्या 2, इथल्या बे त्रिक 6, इथे बेशोक 8 आणि 5चं 5, एकदम परफेक्ट. आणि हे सगळं लिहिल्यानंतर आता अजून कुठली जोडी बनते का ते पण सांगायची. बनते एनी चान्स, 3 आणि 5 नाही, 5 आणि 4 नाही, 3 आणि 4 नाहीच नाही. मग आता इथे भाग जाणं थांबलं. मग इथे एक नंबर पहिला आपल्याला लिहून टाकायचं मसावी बरोबर. सांगताय बेटा मसावीला कोणाला सिलेक्ट करायचं, आता सिलेक्शन कोणाचं होईल, बरोबर 12. 12 ने सगळ्यांना भाग दिला, याचं मसावी सिलेक्शन होईल. ह्या 2 ने सगळ्यांना भाग दिला का, नाही, ओके डन. मग मसावीत फक्त कोण येईल, 12, तर मसावीमध्ये असेल 12. आता राहिली गोष्ट लसावी बद्दल.
रेडी सगळे? सांगा. लसावीसाठी आपल्याला सगळ्यांना उचलावं लागेल. कोणामध्ये काय भेदभाव नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. हे उचला आणि इथं सगळ्यांना गुणा. चला पहिलं सांगा, 12 दुने किती? 12 दुने 24, इथे 24 आलं, परफेक्ट आहे. त्यानंतर चला इकडचं सांगा आता, 5 त्रिक 15 आणि 15 चोक किती आला? 60. इथे 60. आता तुम्हाला 24चा पाडा येतो तर चांगलीच गोष्ट. 24 का 144. नसेल येत तर 6 ने गुणू शकता. गुणा. 6 चोक 24, 4 हातचाला 2, 6 दुने 12 2 14, 144. ज्याला पाडा येतो त्याला 1 सेकंद लागेल, ज्याला येत नाही त्याने 6च्या पाड्याने 2 सेकंद लागेल. पण आन्सर येणं महत्वाचं आहे. लिहिलं सगळ्यांनी बरोबर आहे, परफेक्ट आहे. आता प्रश्न होता मसावी किती? मसावी किती घेतले आपण? 12. ऑप्शन नंबर 3. आणि लसावी विचारला असता तर 1440. ठीक आहे. हे बेसिक 10 क्वेश्चन केल्यानंतर आपल्याला आता बेसिक क्वेश्चन तर बऱ्यापैकी सगळीकडे येतात, ते मी तुम्हाला घेऊन टाकले. आणि अजून काय असतील तर तुम्ही स्वतःहून पण करू शकता उरलेले प्रश्न ते. आता याच्यावरती काही शाब्दिक गणित पडतात का? तर येस, बघूया कसे पडतात शाब्दिक गणित ते. शाब्दिक गणित कशी ओळखायची ते पण तुम्हाला मी सांगतो. काही टेन्शन घ्यायचं नाही याच्यामध्ये. ठीक आहे. आता प्रश्न वाचा सगळ्यांनी. 3 घंटा किंवा 3 बेल्स असं म्हणतो आपण त्याला. 3 बेल्स अनुक्रमे किती किती सेकंदांनी? 15, 18 आणि 25 सेकंदाच्या फरकाने वगैरे टोले देतात. म्हणजे काय होतात? त्या बेल वाजतात. ठीक आहे. मग त्यांनी असं सांगितलंय, एका तासामध्ये त्या तीनही बेल्स किती वेळा एकत्र वाजतील? तुम्हाला हाच क्वेश्चन दिलाय ना रे बाबांनो पहिला? मागे पुढे केला ना? बरं, एक मिनिट, मी क्वेश्चन नंबर विचारतो. हा तुम्हाला किती नंबरला दिलाय? नाही नाही, हा 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 1 नंबर. चला मी हा पहिला घेतो, म्हणजे उगाच ते आपल्याला टेन्शन नको यायला. अरे सर तो दुसरा क्वेश्चन होता. पहिला हा घेऊन टाकू आपण. ऍज पर सिरियल नंबर आपण घेऊन टाकू क्वेश्चन. हा 1 नंबरला आहे ना? ठीक आहे, मी ते 1 नंबर टाकतो माझ्यासाठी. तुम्हाला हाच 1 नंबरला दिलेला आहे. ठीक आहे. चला, प्रश्न तोच आहे. 3 बेल्सचाच क्वेश्चन आहे. फिक्स असतं. प्रश्नामध्ये एक तर बेल्स, मी तुम्हाला हा टाईप संपला की लिहून देतो की ओळखायचं कसं काय ते. प्रश्न एकदम साधा सिंपल. नाव असतं बेल्स किंवा सिग्नल नाहीतर रेस. फेरी पूर्ण करण्यासाठी है ना, फेरी पूर्ण करतात वगैरे काय असे शब्द दिसले की हा लसावीचाच प्रकार असतो. ते आपण नंतर बोलूया. पहिल्यांदा आता प्रश्न समजून घ्या. 3 बेल्स आहेत, एकाच वेळेला सकाळी किती वाजता वाजतात बाबांनो? 11 वाजता. हे आपण लक्षात घेऊ. पहिल्यांदा सकाळी 11 वाजता एकत्र वाजतात. ठीक आहे. मग त्यांनी सांगितलंय त्या तिन्हीच्या बेल्स आहेत, तिन्ही घंटा ज्या आहेत त्या अनुक्रमे किती किती मिनिटांनी बाबांनो? 20, 30 आणि 40. तर यांनी सांगितलं यांचं इटरेशन किंवा यांचं जे काही डबल डबल रिपिटेशन जे आहे, 20 मिनिटांनी, 30 मिनिटांनी आणि 40 मिनिटांनी ते पुन्हा पुन्हा वाजतात. मग त्यांनी सांगितलंय त्यानुसार त्या तिन्ही ज्या बेल्स आहेत त्या पुन्हा एकाच वेळेला किती वाजता वाजतील. तर आपल्याला शब्द फक्त लक्षात घ्यायचा आहे. इथं पुन्हा एक शब्द बॉक्स करून घ्या आणि पुढे एकाच वेळेला हा शब्द बॉक्स करून घ्या सगळ्यांनी प्लीज. प्रकार ओळखण्यासाठी मी काही वर्ड्स सांगतो, तेवढे वर्ड्स बॉक्स करा. बाकी नंबर्स वगैरेला काही मार्किंग करण्याची गरज नाही, ते मीच करून ठेवलं असंच नुसतं. हा, फक्त स्टार्टिंगला त्या बेल ज्या आहेत ते सकाळी 11 वाजता वाजल्या होत्या, हे आपल्याला उत्तर काढण्यासाठी लागेल शेवटला. ठीक आहे. चला, आता एवढं सांगायचं की यामध्ये त्या बेल्स आहेत ना, त्या पुन्हा 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 एकत्र वाजतात आणि परत एकत्र वाजल्या पाहिजेत. म्हणजे पुन्हा पुन्हा वाजतात आणि एकत्र वाजल्या पाहिजेत. अशा वेळेला तुम्ही लोक काय करायचं? लसावी काढायचा. लसावी काढताना नंबर्स काय काय दिले सांगा ते? 20, 30 आणि 40. तर इथं माझ्यासोबत लिहायला लागेल सगळ्यांनी. 20, पहिला 20 लिहा इथं, नंतर 30 लिहा आणि नंतर 40 लिहा. थोडी प्रॅक्टिस केली तर तोंडी पण येऊन जाईल, की बाबा दिसते की 4च्या पाड्यामध्ये इथं 120 वगैरे 120 ला दोघांनी भाग जाईल. पण ज्याला काही दगड येत नाही त्याने मी सांगतो तसं कर. उगाच काहीतरी तोंडी परत. जे चाललंय ते चालू द्या. या तीनही संख्यांच्या शेवटी शून्य आलाय. मग तिघांना शेवटी शून्य तर 10 ने भाग जाईल. बेसिक कसोटी, 10ची कसोटी, बरोबर. इथं तुम्ही बिंदास 10 लिहून टाका. 10 ने तिघांना भाग जाईल. चला देऊन टाका. 10चा पाडा बोला. 10 दुने 20, 10 त्रिक 30, 10 चोक 40. अजून एक जोडी बनताना दिसते. हा, बनवा तिला जोडी बनवून टाका. 2 आणि 4. 2 आणि 4 या दोन्ही संख्येला कोण भाग देऊ शकतो? फक्त 2. मग सांगा 2 ने भाग दिला. बे एक बे, बे दुने 4, तीनाचं 3. ओके. प्रश्न आता लॉक झाला, फ्रीज झाला. अजून कोणती जोडी वगैरे बनत नाही आता याच्यात. ठीक आहे. आता काय करायचं? या प्रश्नाचा तुम्ही लोक एलसीएम काढायचा. एलसीएम म्हणजे काय बाबांनो? लसावी. एलसीएम म्हणजे लसावी पाठ करून ठेवा. तर पुढे आपण थोडं शॉर्टकट मध्ये एलसीएम एलसीएम असं लिहित जाऊ. ठीक आहे. तर एलसीएम साठी काय करणार मी? सामायिक आणि असामायिक या सगळ्यांचा करणार गुणाकार. करेक्ट आहे. चला सांगायला का आता यांचा गुणाकार करताना 10 दुने किती? 20. आणि ह्या साईडला सांगा 3 दुने 6, 6 एक 6. आता गुणाकार सांगा फायनल. 20 गुणिले 6 120. 6 दुने 12, सरळ सरळ लिहून टाकायचं 120. प्रश्नातले सगळे युनिट्स होते मिनिटामध्ये मिनिटामध्ये मिनिटामध्ये. येणारं उत्तर पण कशात येणार बेटा? मिनिटामध्ये. आता 120 मिनिटं झाली. करेक्ट आहे का? हा, आता प्रश्न एकदम साधा सिंपल तुम्हाला असा विचारलाय. सकाळी त्या बेल 11 वाजता एकत्र वाजल्या होत्या. अरे वाजल्या होत्या ना, दिलंय ना क्लिअर कट त्यांनी. मग ते विचारतायत त्या पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील? तर एवढंच काम करायचं. त्या पुन्हा 120 मिनिटांनी वाजणार. 120 मिनिटं म्हणजे किती? इथे लिहा कंसामध्ये 2 तास. हे डायरेक्ट कळतं ते लिहून टाकू. नसेल तर कधी कधी कन्वर्ट करावं लागतं त्याला. ओके, सध्या लिहून टाका 120 मिनिटं म्हणजे 2 तास. असं एक वाक्य लिहून टाका.
त्या बेल्स 2 तासांनी परीक्षेत नका लिहू वाक्य, आता लिहा. एकत्र वाजतील. लिहिलं? आता तुम्हाला एक तर टायमिंग सांगितलं की 2 तासांनी वाजणार, पण त्याने विचारलं की एक्झॅक्ट घड्याळी टाइम सांगा, घड्याळाचा टाइम सांगा. आता आधी किती वाजता वाजल्या होत्या? 11 वाजता. 11 वाजल्यानंतर 2 तासांनी म्हणजे किती वाजता? 1 वाजता. 1 वाजताला लगेच गोळा मारून टाकायचा. ऑप्शन क्रमांक पहिला. ठीक आहे, लिहायचं तर इथं मेन्शन करू शकता. सर 11 वाजल्यानंतर 2 तासांनी, तर याचा अर्थ असतो 11 वाजल्यानंतर 2 तासांनी म्हणजे 11 आणि 2 किती आला बाबांनो? 13. आणि 13 वाजले म्हणजे 1 वाजले. एकच ना रे बाबांनो? चलो ओके. नेक्स्ट. म्हणजे बेल्स पुन्हा वाजतील असं कुठं काय दिसलं, लोक पुन्हा रेसमध्ये परत भेटतील वगैरे असं दिसलं तर लसावीने करायचं आपल्याला ते. ठीक आहे, एक प्रश्न झाला आत्ताशिक आपल्या आयुष्यामध्ये. आता दुसरा क्वेश्चन आपण बघूया इकडचा. रेडी? चला, ऑल सेट, स्टार्ट. 3 बेल्स अनुक्रमे 15 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदच्या फरकाने टोले देतात, वाजतात. लिहायला घ्या सगळ्यांनी इथं. हा प्रश्न क्रमांक 2 असेल आपला सिरियल नंबर मध्ये बेटा. ठीक आहे, लिहा इथं. 15, 18 आणि काय 25. थांबा 1 मिनिट, प्रोटोकॉल फॉलो करायला लागेल आपल्याला. प्रोटोकॉल तोडायचा नाही कोणीच. वेट वेट अँड वॉच. ओके ना? तोंडी वगैरे काढणारे शांत झाले, आता करू पण नका. वेट अँड वॉच, कारण एकच मेथड फॉलो करायची, एकच मास्टर फॉलो करा. ठीक आहे, बाकीचे केले तरी चालतील, फक्त मेथड कॉमन असेल तर काही प्रॉब्लेम नाही आमचा कोणाचा काय. ठीक आहे, आता 15, 18 आणि 25 या तिन्ही संख्या कोणाच्याच पाड्यात नाहीत का? आहेत? अजिबात नाहीत. मग जेव्हा ह्या तिन्ही संख्यांना भाग जात नाही, तर आपण त्याच्या जोड्या बनवायला घ्यायच्या. पहिली जोडी सांगा, 15 आणि 18 कोणाच्या पाड्यात आहे का? 3च्या पाड्यामध्ये. तर इथे टाका टिंब टिंब, याला टिंब टाकू नका कारण तो त्यांच्या पाड्यात नाही येणार आहे. लिहा, स्टार्ट करा सगळ्यांनी माझ्यासोबत आता. 15, 18 आणि 25 तिघांना भाग जात नसेल तर आपण तिथे जोड्या बनवू शकता. पहिली जोडी 15 आणि 18 3च्या पटीमध्ये, 3च्या पाड्यामध्ये. इथे लिहा 3. बोला 3चा पाडा बोला. 3 पाचे 15, 3 सख 3 सख 18, 25 25. आता शेवटची फायनल स्टेप अजून एक लागेल, कोणासाठी लागेल सांगा? एक्झॅक्टली 5 आणि 25 साठी लागेल. 5 आणि 25 दोघं कोणाच्या पाड्यात? 5च्या पाड्यात. बोला बरं काय असेल ते? 5 एक 5, 5 5 25 आणि हा 6चा 6. आता कोणती जोडी वगैरे काही बनणं शक्य नाही. डायरेक्टली आता फायनल करा. प्रश्नामध्ये एलसीएम काढायचा, लसावी काढायचा. लसावीत सामायिक आणि असामायिक या सगळ्यांचाच गुणाकार करायचा आहे. करेक्ट आहे? चला, लसावीमध्ये गुणाकार करताना बेटा सांगायचं 3 पाचे किती रे? 3 पाचे 15 आणि ते सांगायचं 6 पंचे 30, 30 एक 30. इथे लिहून टाका बिंदास. आणि फायनली सांगायचं यांचा गुणाकार केल्यावर 15 त्रिक 45 चा किती येतोय? 450. याचं एकक सांगायचं मिनिट का सेकंद? कशाने ओळखलं सेकंद सांगा? प्रश्न कशात दिलाय? सेकंद सेकंद सेकंद. बघून घ्या, मागच्या प्रश्नामध्ये होतं मिनिट मिनिट मिनिट, आपण उत्तर लिहिलं मिनिटामध्ये. आणि नंतर आता काय दिलं सांगा? सेकंद सेकंद सेकंद. इथे सेकंद असेल. आता याचं मिनिंग तुम्हाला सांगतो, की ज्या तिन्ही बेल्स आहेत त्या 450 सेकंदाला एकत्र वाजणार. दर 450 सेकंदाला एकत्र वाजणार. आता हे कन्वर्ट करताना एक ना थोडं टेन्शन येते. काय माहितीये का? 450 सेकंद एक्झॅक्ट मिनिटं नाहीयेत. जर तुम्ही याला 60 ने डिवाइड करायला गेला तर 6 7 42, 7 मिनिटं आणि अर्धा मिनिटं येतं, 7.5 मिनिटं येतात. अरे बरोबर की नाही? असं काहीतरी होते ना. बरं, 6 ने भाग दिला, 6 7 42 वगैरे काय. मग एक बेस्ट वे तुम्हाला दुसरं एक काम करून देतो मी. फक्त एक सांगा, त्यांनी तुम्हाला किती वेळेमधलं विचारलं, किती तासात विचारलंय? अरे बोला की. एका तासात. एका तासाला तुम्ही काय करा, सेकंदात कन्वर्ट करू शकता. म्हणजे आपण हे सेम सेम करून घेतो एकक त्यांचं. सांगा एका तासाला सेकंद किती? अरे बोला की रे, 3600. पाठ पाहिजे, सगळं तोंडपाठ पाहिजे ते. मग आता प्रश्न असा बनला, की जर त्या तिन्ही वेळेस 450 सेकंदाला एकत्र वाजत असतील तर 3600 सेकंदात किती वेळा वाजतील? तर तुम्हाला याने त्याला भाग द्यावा लागेल ना. देता येईल? शुअर एकदम? थांबा 1 मिनिट, अंदाज घेऊ आपण. अंदाज घेऊ, तुमचा पण अंदाज घेऊ. मला येतं की नाही तुम्हाला बघायचं ते. 4 45 समजा. आता 45 पेक्षा आपण 400 पकडू. आपण जर याला भाग द्यायला गेलो तर 4 नव्हे 36 केलं ते जास्त जाईल. 50 पण आहे ना पुढं. मग 4 8 4 8 सांगा ना फक्त 32, म्हणजे 3200 समथिंग. जर मी याला 8 ने गुणलं तर 8 0 0, 8 पंचे 40 चा 0 हातचाला 4, 8 चोक 32 आणि 4 किती आला सांगा? 36. एक्झॅक्ट त्याला डिवाइड करता येईल, कितीने भाग जाईल? 8 ने. ऑप्शन नंबर सांगा रे. 2 2 2 2. किती नंबर? 2. अरे शुअर 2? अरे शुअर? 2 घ्यायचा का 3 घ्यायचा? मला ते सांगा आता.
8 घ्यायचं का 80 घ्यायचं? अरे शुअर 8. ठीक आहे. मग आता एक काम करू, ज्याला ते डायरेक्ट युनिट तोंडी जमत नाही त्या लोकांनी काय करायचं, इथे लिहायचं आपला 3600 गरीबासारखा. लिहिला का इथं? बरोबर आहे रे, 8 बरोबर आहे. टेन्शन घेऊ नका तुम्ही, लिहा. उगाच तुमचा टाइमपास करतोय मी, कन्फ्युज करतोय मुद्दाम. तुम्ही लिहून टाका 3600. 3600 कुठून आला? हा, 1 तासाला 3600 सेकंद कोणाला कळतं, बेसिक येते. आणि जर आपल्याला कळालं की अरे 3600 सेकंदात चेक करायचं नाही, 450 सेकंदाला एकत्र ते बेल वाजायला लागल्या, आपण 450 ने त्याला डिवाइड करतो, एकदम फुल गरिबी. 450 ने याला डिवाइड करताना आपल्याला अंदाज कसा घ्यायचा इकडे बघा. 4 ने जर समजा 9चा भाग दिला तर 4 9 36, तो 400चा एकटा 3600 येईल. तर चालणार नाही. आपण थोडं मागे जाऊ. कितीचा भाग देऊ सांगा इथं? 8चा. आता 8 नेला जर गुणलं तर 8 0 0, 8 45 चा 0 हातचाला 4, 8 चौक 32 आणि 4 किती आला? 36. लिहून टाका. बाकी राहिली 0. मग आपल्याला असं कळेल की ते जवळपास किती वेळा वाजणार त्या बेल? 8 वेळा एकत्र वाजणार. लिहा तिथे 8 वेळा. डायरेक्ट पण भाग देऊ शकता, पण कसं आहे सांगितलेलं फॉलो करा. कधी-कधी एकक कन्व्हर्ट करताना जड जातं आपल्याला ते. 3600 ला 450 ने भाग देऊन टाकलं. उगाच ते एक्स्ट्रा शून्य वाढवून 80 वगैरे करू नका. याला आपण 450 चे 8 पट काढले की 3600 येते. सरळ-सरळ दिसते, क्लिअर कट ते. नेक्स्ट. झालं डन? ओके. फक्त एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण लसावी काढतो ना बेटा, लसावीमध्ये येणारी संख्या जी असते ती संख्या हे दर्शवते की त्या बेल पुन्हा किती वाजता एकत्र वाजणार, किती किती मिनिटांनी एकत्र वाजणार, किती किती सेकंदाने एकत्र वाजणार. तर हे फक्त आकडा लक्षात ठेवायचा. असा सेम प्रश्न आपण पुढे घेऊन जाऊया. आता ह्याचा ऑप्शन नंबर 2 क्लिक करून घ्या. झालं? आता इथं हा झाला होता ना. प्रश्न क्रमांक 3 स्टार्ट. प्रश्न क्रमांक 3. 3 बेल्स आहेत, अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद आणि 18 सेकंदाच्या फरकाने वाजतात. स्टार्ट करा. 9, 15 आणि 18. परत तोच प्रश्न माझा, तिघांना भाग जातो का? जातो. कशाने? 3 ने. लिहा 3 तिथे. बोला 3चा पाढा बोला पटापट. लवकर लवकर लवकर. 3च्या पाढ्यामध्ये 3 त्रिक, इथं 3 पाचे, 3 सक 18. एक जोडी बनताना दिसते. येस, कोणाकोणाची सांगा रे? 3 आणि 6. लिहा इथं 3. 3 आणि 6 ला भाग जातो कशाने? 3 ने. बोला बरं. 3 एक 3, 3 दुने 6, 5चं 5. आता कोणती जोडी वगैरे काय बनताना दिसत नाही. प्रश्न थांबलाय. आता लिहून टाकायचं एलसीएम बरोबर, लसावी बरोबर, सामायिक आणि असामायिक या सगळ्यांना गुणायचं आपल्याला एकत्र. तर सांगून घ्या पहिल्यांदा 3 त्रिक किती रे बेटा? 9. आणि हे सांगा 5 दुने 10, 10 एक 10. एवढं सोपं झालं. ते 9 10 किती आला बेटा? 90. 90 काय सांगा रे? सेकंद. कारण प्रश्न कशामध्ये? सेकंद सेकंद सेकंद. उत्तर कशा देणार? सेकंदामध्ये. जर मागचा प्रश्न कळला असेल तर हा नाही चुकला पाहिजे. आता लक्षात घ्यायचं. 90 सेकंदाचा विषय असा आहे, 1 मिनिट ऐका. लसावी जी व्हॅल्यू काढली त्याचा अर्थ काय? त्या ज्या बेल्स आहेत, येस, त्या बेल्स दर 90 सेकंदाला एकत्र वाजणार. ते वाक्य लिहायचं तर तुम्ही लिहू शकता. परीक्षेत नका लिहू फक्त ते, की त्या ज्या बेल्स आहेत त्या दर 90 सेकंदाला एकत्र वाजणार. करेक्ट आहे की नाही? पण प्रश्न विचारला गेलाय, त्या ज्या बेल्स आहेत त्या एका तासामध्ये किती वेळा एकत्र वाजतील? तर 1 तासाला सेकंद किती रे बेटा? 3600 सेकंद. परत आपलं तेच लिहा इथं 3600, आणि त्या 3600 ला तुम्हाला डिवाइड करायचे 90 ने. आता गडबड करू नका थोड्यासाठी आता. ठीक आहे. आन्सर व्यवस्थित डायरेक्ट अंदाज लागतो. 9 चौक 36. 4 बघून तरी गोळा मारून टाका. ऑप्शन नंबर 4. तरी एकदा डिवाइड करून नीट दाखवा मला, तुम्हाला येते की नाही बघायचं. ते बेसिक डिव्हिजन. 9 नेला भाग दिला, 9 चौक 36. 4चा भाग लागेल ना पहिल्यांदा. पण थांबा. 4चा भाग लागला, 9 चौक 36 केलं, 360 आलं. आणि जेव्हा याला मायनस करता आणि वरून खाली एखादी संख्या आपण कॅरी फॉरवर्ड करतो, तर एकदा भाग देणं बंधनकारक असतं. युनिट कन्वर्ट करताना लक्षात घ्यायचं. सांगा आता 90 0 0 आणि मग फायनल करा आणि आन्सर द्या इथं 40 वेळा. 40 वेळा बेल्स एकत्र वाजतील. लिहिलं? ओके. एक डाऊट क्लिअर करू? थोडं थांबताय प्लीज? काय होईल म्हणजे एखादा उगाच काहीतरी म्हणेल मित्राला, अरे काय काय मास्टर काय पण सांगतो, असं डायरेक्ट करता येतं. डायरेक्ट करण्यासाठी एक सूचना देतो फक्त. प्लीज वेट अँड वॉच. म्हणजे हा जो प्रश्न होता तो 3600 इथे लिहिला असता एका मित्राने एखाद्या आपल्या, आणि भागिले काय केलं असतं 90. 0 0 गेला, 9 1 9, 9 चौक 36 आणि पुढचा 0. हे सांगायला खूप इझी वाटलं असतं मला पण ते. पण मी तसं का मुद्दाम सांगत नाही. पुढचं एक गणित फक्त सगळ्यांनी जस्ट मला उत्तर सांगा त्याचं. की जर समजा तुम्हाला मी असं दिलं की 1050 सेकंद, तर हे किती मिनिट आहेत आणि किती सेकंद आहेत, असा प्रश्न आला.
1050 सेकंद बरोबर किती मिनिट आणि किती सेकंद. ठीक आहे, असं आलं समजा, तर तुम्हाला लोकांना आन्सर द्यायचंय की याचं नेमकं उत्तर काढताना मी इथं मिनिटं किती आणि सेकंद किती ट्राय करा सगळ्यांनी प्लीज एकदा. 1050 सेकंदाला किती मिनिट आणि किती सेकंद असं लिहायचंय मला, मराठीत लिहितो. किती मिनिट आणि किती सेकंद, 1050 सेकंद म्हणजे मिनिटं किती आणि सेकंद किती. मी हा डाऊट तुमचा क्लिअर व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतंय. तो डाऊट मी एक्सप्लेन करून देतो. कधी चुकू शकतं, काय होऊ शकतं पेपरमध्ये आपल्या बरोबर. ठीक आहे. आता एवढं नक्की आलं, किती आलं सांगा इथं? 17 मिनिट आले. 17 मिनिट 5 सेकंद. दुसरं नाही, हे किती सेकंद किती? मी काय विचारलंय, मिनिटं किती आणि सेकंद किती असं विचारलं तुम्हाला लोकांना. ठीक आहे, 17 मिनिट ओके माझ्यासाठी, ओके राईट आहे, 17 मिनिटं बरोबर आहे. फक्त सेकंद किती ते सांगा मला. 30 का 3 की 5? 3 सेकंद का 30 सेकंद का 5 सेकंद? ठीक आहे, होल्ड करा सगळे. आता ऐका, एक बेसिक मांडणी मी शिकवतो. 1050 सेकंदाला मिनिटात कन्वर्ट करताना कशाने डिवाइड करतात? 60ने. पाठ आहे ना सगळ्यांना ते, का ते पण सांगायला लागेल? काही गरज नाही. जेव्हा मी याला 60ने डिवाइड करायला जाईल ना बेटा, तर पहिल्यांदा मला इथं 60चा पाडा घेताना 60 एक 60 घ्यावा लागेल. एवढं तर बेसिक कळतंय, 60 एक 60 घ्यायला लागेल. आणि मायनस केल्यावरती 5 मधून 0 गेला 5, 10 मधून 6 गेला 4. परफेक्ट आहे. आणि तसाच वरून खाली आला इथे एक 0. तर पाडा बोलायचा 60च्या पाड्यात तर 450 नाहीये, पण मी एक करू शकतो. 6 सते किती रे बेटा? हा, 6 सते 42 इथे किती येणार सांगा? 420 येणार. मायनस केलं, इथं 0 आला. 5 मधून 2 गेला, इथं 3 आला. इथून पुढे आता खालून वरून काय खाली कॅरी फॉरवर्ड होत नाही, भाग जाणं थांबलं. माझं उत्तर असणार, मिनिटं असणार 17 आणि सेकंद असणार किती रे बाबांनो इथं? 30. प्रश्न कन्वर्ट झाला मिनिट आणि सेकंदामध्ये, तर आपण याला म्हणणार 17 मिनिट आणि किती सेकंद सांगा? 30 सेकंद. म्हणजे 17.5 मिनिटात. बरोबर ना? 17.5 0.5 बरोबर आहे. परफेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुटक तुटक वेगवेगळं विचारलं तर 17 मिनिटं आणि 30 सेकंद. पण जे डायरेक्ट करतात, डायरेक्ट करणार आहे का जरा, तुम्ही काय गोळ करता ते बघा त्यात. जेव्हा तुम्ही लोक असं लिहिता 1050 भागिले 60, ज्याला खूप घाई असते दुनियाभरची, एक मार्काने मिनिट घालून 1 वर्ष घालून टाकायचं आणि भरती 2-2 वर्षांनी येते आपल्याकडे. 2 वर्ष जातात फुकटचे. ते काय करतात, डायरेक्ट 0-0 उडवतात युनिट कन्वर्ट करताना. हे नॉर्मल गणितात करा बेटा, युनिट कन्वर्ट करताना करू नका. फक्त रिक्वेस्ट करतोय. ह्यात काय होतं माहितीये का, 6 1 6 बरोबर. इथे किती राहिले सांगा? 4 45, 6 सते 42, उरला 3. हे कार्यकर्ते घाईमध्ये 17 मिनिट आणि 3 सेकंदला क्लिक करतात. नाही, शक्यच नाही. 17 मिनिट 3 सेकंद येणार नाही, ते येणार 17 मिनिट आणि 30 सेकंद. तर हे या पद्धतीने तुम्ही कन्वर्ट करताना, जर ते पूर्ण परफेक्ट पाड्यात असेल तर करायला हरकत नाहीये. पण जर परफेक्ट पूर्ण कंप्लीट पाड्यात नसेल आणि काही शिल्लक राहत असेल, तर ही मेथड कधी पण चांगली असणार आहे. म्हणजे युनिट कन्वर्ट करताना एवढी फक्त काळजी घ्या. गडबड करू नका. सगळं येतं, पण एका मार्काने का बाहेर पडलो ते नंतर कळतं. ह्या सिली मिस्टेक असतात आपल्या. ठीक आहे, चलो. आलं लक्षात सगळ्यांना काय ते? म्हणजे बघा, याचं उत्तर 2 निघतात. एक 17 मिनिट 30 सेकंद, दुसरं निघतं 17 मिनिट आणि 3 सेकंद पण. तर 3 का आला माहितीये का? 0-0 कट करून टाकला तुम्ही पहिलाच तो. ते युनिटमध्ये नाही करायचं असलं कधी. पूर्ण डिव्हिजिबल असेल तर गोष्ट वेगळी होती. जसं मगाशी केलं ना आपण ते काहीतरी 450 वगैरे काहीतरी करू. मगाचं कुठलं गणित होतं रे बाबा, ते आपण डिवाइड केलं होतं डायरेक्ट. हे बघा, हे असं डायरेक्ट करू शकला होता तुम्ही, कारण त्याच्या पट्टीत होतं पूर्ण, ते शिल्लक राहतच नव्हतं काय. पण जर काही बाकी राहत असेल तर अशी कुठाने करू नका. ठीक आहे, बस एवढी ऍडवाइस फॉलो करा इथून पुढे आयुष्यात. झालं ओके, डाऊट क्लिअर आहे? हा, आता पुढचा प्रश्न 4 नंबरचा. आतापर्यंत पहिले 3 प्रश्न आपण जे पाहिले त्यामध्ये बेल्स असा शब्द होता, बेल्स. ठीक आहे, आणि त्या बेल्समध्ये तुम्हाला लोकांना त्या बेल किती 10 मिनिटांनी 20 मिनिटांनी 30 मिनिटांनी वाजतात. आता सेम जशा बेल वाजतात तसं तुम्हाला रेसचा पण प्रश्न पडू शकतो. सेम टू सेम जसा बेल आला तसा रेसचा प्रश्न येईल. आता इथे सांगितलंय ए बी आणि सी हे 3 मित्र आहेत. एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी सांगा किती किती 12 18 आणि काय सांगा 24 सेकंदामध्ये पूर्ण करतात. तर प्रश्न असा आहे, किती मिनिटानंतर ते तिघे पुन्हा एकत्र येतील? हा SRPF ला आला होता. ठीक आहे, बघूया प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आहे. आणि हे जे प्रश्न आहेत ना, हे सगळे MPSCच्या परीक्षांमध्ये पडतात. कंबाईंडला, राज्यसेवेला, CSATला वगैरे काय तिथून इथे आलेत, विथ ऑप्शन आलेत. मी हे पण तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, चला असो, आपण ट्राय करू. चला, सांगताय ते नंबर्स काय काय दिलेत बेटा? 12 18 आणि 24. 12 18 आणि 24 या तीनही संख्या कोणाच्या पाड्यात येतात ते सांगा. अरे येतो पाडा तुम्हाला, 6चा पाडा ना. लिहायला घ्या, स्टार्ट करा.
6च्या पाड्यामध्ये 12 येतो, 18 येतो आणि 24 येतो. बोला बरं, 6च्या पाड्यात 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24. अजून एक जोडी बनताना दिसते, 2 आणि 4. 2 आणि 4 या दोनही संख्येला 2च भाग देऊ शकतो. बे एक बे, बे दुने 4, 3चं 3. झालं, ओके डन. त्याच्यानंतर आता इथे लिहून टाकायचं एलसीएम, म्हणजे यांचा लसावी बरोबर. लसावीमध्ये सामायिक असामायिक सगळ्यांचा गुणाकार आपण करत असतो. सांगून टाका, 6 दुने किती? 12. आता हे सांगा, 3 दुने 6, 6 एक 6 आणि फायनली बार सक किती आला इथं? 72. मिनिट का सेकंद ते सांगा? सेकंद. तर 72 सेकंद असं आपलं उत्तर आलंय. आता एवढं कळालं की तिघांची पुन्हा भेटी 72 सेकंदाने होणार आहे. कधी भेटणार परत? 72 सेकंदांनी. पण प्रश्नात काय केलं त्याने? कन्वर्ट करून दाखवलंय. तर आपण आता तोंडी ट्राय करा. तोंडी कसं केलं? मिनिट कितीने सेकंद केली. हे सोपं आहे, खूप सोपं आहे. हे असं नाही का पर 750 न 1050 असलं काही नाही. तोंडी येतं ते. 72 सेकंद म्हणजे 1 मिनिट आणि 12 सेकंद. ते तोंडी करून टाकायचे. नाहीच तर आपलं गरिबी जिंदाबाद. 72 ला 60 ने डिवाइड केलं, फुल गरिबी. 60 एक 60 मायनस केलं, इथे 2 इथे 1. 1 मिनिट आणि 12 सेकंद. बेसिक बेसिक गोष्टी त्या सगळ्या. चला, म्हणजे काही सोपे सोपे असतील, लहान लहान असतील तर तोंडी करून टाका. लय मोठं आलं तरच ते भाग करून दाखवा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हे अशा टाईपचा काही क्वेश्चन, म्हणजे काही फुलं शिल्लक राहतात, बरोबर, काही कमी पडतात वगैरे, अशा काही तुम्हाला प्रश्न आले, फुलांचे प्रश्न येतात. कधी कधी तुम्हाला आणखीन त्यामध्ये असं पण असतं, आंब्याच्या पेटीमध्ये काय आंबे वगैरे भरायचे आपल्याला, काय मग काही आंबे शिल्लक राहतात, काही आंबे कमी पडतात. तर थोडं समजून घ्या प्रश्न काय करायचं तुम्हाला बेटा. तो पहिला 5 नंबरचा प्रश्न हा समजून घेऊ आपण. काय ते प्लीज फोकस वर बघा सगळ्यांनी. एका टोपलीतील फुलांच्या प्रत्येकी किती किती सांगा रे बाबांनो? 12, 15 किंवा 18 फुलांची एक याप्रमाणे हार बनवायचे. तुम्हाला त्या माळा बनवायच्यात, माळा किंवा हार बनवायचे. ठीक आहे, ते हार बनवताना एक तर त्या हारामध्ये किती फुलं असावीत? 12, नाहीतर नाहीतर 18. तर त्या जे काही तुम्ही हार बनवताय त्यामध्ये एक तर 12 फुलं असावीत, नाहीतर 18 फुलं असावीत, नाहीतर किती रे बाबांनो? 15. पहिले 15 घेतो चला, आणि नंतर 18. एवढी फुलं असली पाहिजेत. ठीक आहे, आणि एवढं ही फुलं जर तुमची बनत असतील तर तुमची एक एक माळ ही 12 फुलांची, नाही तर 15ची, नाही तर 18ची बनते. ठीक आहे, आणि एवढं होऊन परत तुम्हाला ते हार बनवल्याच्या नंतर ते असं म्हणतायत, प्रत्येक वेळेला किती फुलं उरतात सांगा? 3 फुलं उरतात. म्हणजे तुम्ही 12 फुलांची माळ जरी बनवली तरी शेवटी 3 फुलं शिल्लक राहतात. किती राहतात? 3. 15 फुलांची माळ बनवली तरी पण किती शिल्लक आहेत? 3. आणि 18 फुलांची माळ बनवली तरी पण किती शिल्लक आहेत? 3. म्हणजे याचा अर्थ या तिघांचा लसावी काढायचा. काय करायचा? लसावी काढायचा आणि त्यात 3 ऍड करायचं. वेट, मी सांगतो, पूर्ण एक्सप्लेन नीट करणार आहे मी. फक्त तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची. 3 फुलं कमी पडतात का उरतात? उरतात म्हणजे एक्स्ट्रा आहेत. अरे प्रश्न शब्द शब्द जपून एकदम हा. 3 फुलं काय होतात सांगा त्यामध्ये? उरतात. उरतात म्हणजे शिल्लक राहतात टोपलीमध्ये. टोपलीमध्ये खूप सारी फुलं आहेत आणि त्याच्या माळा तयार केल्या आपण, आणि सगळ्या माळा बनल्यानंतर तरी किती उरतायत? म्हणजे जरी तुम्ही 12 फुलांची माळ बनवली तरी 3, 15ची बनवली तरी पण 3, आणि 18ची बनवली तरी पण 3. बेस्ट वे काय करायचं माहिती आहे का? या तिघांनी भाग जाणारी संख्या म्हणजे त्यांचा एलसीएम काढायचा आणि त्या एलसीएम मध्ये फक्त 3 ऍड करायचं. लगेच आन्सर निघतं. फक्त प्रॅक्टिस करू आपण. हा एक प्रश्न अजून एक घेऊ. एक प्रश्न मी असा घेतला की 3 फुले उरतात आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये काहीतरी कमी पडतं असं दिलंय. म्हणजे एकदा प्लस करायचं आणि एकदा मायनस करायचं. आता सध्या याचा प्रश्न समजून घ्या. उचला त्या 3 नंबर्सला. 12, 15, 18 सगळ्यांना लसावी शिकवलाय मी. 12, 15, 18 तिघं कोणाच्या पाड्यात हो? 3च्या पाड्यात. पहिली प्रायोरिटी तिघांना भाग गेला पाहिजे. येस, रेडी? सांगा, 3च्या पाड्यामध्ये 3 चोक 12, 3 5 15, 3 सक 18, अजून एक जोडी बनते 2 ने. 2 ने कोणाकोणाला भाग जाईल? 4 आणि 6 ला. बे दुने 4, बे त्रिक 6, 5चं 5. अजून काही जोडी वगैरे काय बनते याच्यात? नाही बनत आहे. डायरेक्टली एलसीएम डिक्लेअर करून टाका. एलसीएम म्हणजे लसावी यांचा आला किती? लसावी यांचा आला किती नेमका? बोला पटापट. 3 दुने किती? 6, आणि ह्या साईडला सांगा 5 दुने 10, 10 त्रिक 30, आणि मग 6 गुणिले 30 केलं, 6 त्रिक 18, 180. आता एक ऐका, एक मिनिट प्लीज प्लीज लक्ष द्या. 180 ला 12 ने पूर्ण भाग जातो. ट्राय करा, ट्राय करा ना, द्या ना भाग, द्या ना. 12 1 12, इथे 6, 12 5 60 जातो. बरं, 15 ने भाग जातो. 15 1 15, 15 2 30. अरे जातो की नाही? 18च्या पाड्यात 18 180. याचा अर्थ जर मी माझ्याकडे एक टोपली आहे, प्लीज लक्ष द्या, इमॅजिन करा. एक टोपली आहे, इथं असं दाखवतो, एक टोपली आपल्याकडं. या टोपलीमध्ये 180 फुलं आहेत. किती फुलं आहेत? 180. 180 फुलं घेतली आणि समजा आपण सगळे बसलो माळा बनवायला आता, आणि तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं सगळ्यांनी काय करायचं? 12-12 फुलांच्या माळा बनवायच्या. तर 12-12 फुलांच्या माळा परफेक्ट बनतील, शिल्लक नाही राहणार काहीच. का राहील शिल्लक? काहीच राहणार नाही, कारण त्याने पूर्ण भाग जातो 12 ने याला. करेक्ट आहे की नाही? बरं मला हे सांगा, किती माळा बनतील? अरे 12-12 फुलांची एक माळ आहे समजा. किती किती? 12-12.
मी याला 12 ने डिवाइड केलं तेवढ्या माळा बनतील. व्हेरी गुड. किती माळा बनतील? 15. हा, जर मी 15 तुम्हाला असं सांगितलं सगळं, आपण काय करू आता, प्रत्येकाने 15-15 फुलांच्या माळा बनवून टाकू, ऑर्डर देऊन टाकली अशी, आणि 15 ने डिवाइड केलं तर 15 एक 15, 15 30 किती माळा बनतील? 12. मी डिवाइड करतोय त्याला, ठीक आहे. आणि तिसरं असं म्हटलं, आता एक काम करा, 18-18 फुलांच्या माळा बनवू आपण त्याच्या, तर 10 माळा बनतील. म्हणजे माळा किती बनतील हे नाही विचारणार तुम्हाला, ते हे विचारणार की जर समजा अशा काही तुमच्या सगळ्या त्या माळा तुम्ही बनवतायत, मग आता जर 180 जर मी आन्सर घेतलं तर प्रॉब्लेम असा आहे की त्याला पूर्ण भाग जातोय, काही शिल्लक राहते का? राहते का? मग प्रश्नात काय सांगितलंय? शिल्लक राहते. किती शिल्लक राहते? ह्या 3 वाढवायचे. कारण तुम्ही 180 फुलांमध्ये 3 ऍड केले तर 180च्या माळा परफेक्ट बनणार. 12 फुलांच्या बनणार, 15 फुलाच्या बनणार आणि 18 फुलाच्या बनणार. पण जर 183 घेतलं तर प्रत्येक वेळेला 3-3 फुलं शिल्लक राहणार. मग काय करायचं, तर 180 मध्ये 3 ऍड करायचं, त्याने सांगितलं तसं. ऑप्शन नंबर सांगा, 2 की 3? पण थांबा, एक डाऊट विचारतो की जेव्हा फुलांच्या प्रत्येकी 12, 15, 18 फुलांची एक याप्रमाणे आपण हार तयार केले, माळा तयार केल्या, तर प्रत्येक वेळेला फुले उरतच नाहीत. 180 फुले उरतच नाहीत तर किती? प्रत्येक वेळेला 2 फुले कमी पडतात. 178. 2 फुले कमी पडतात, 178. हे राहील का लक्षात? आणि प्रत्येक वेळेला 2 फुलं उरतात. 100. हुशार आहेत तुम्ही, स्वतःला ओळखा, जमतंय तुम्हाला सगळं, ठीक आहे. मग आता सध्या सांगा, 180 ही संख्या म्हणजे येणे भाग जाणारी, येणे भाग जाणारी, येणे भाग जाणारी म्हणजे लसावी. लसावीचा अर्थ कळला आता? लसावीचं ऍप्लिकेशन कळलं का, त्याचा उपयोग कसा होतो आपल्याला? म्हणजे ह्या प्रत्येकाने भाग जाणारी संख्या म्हणजे 180. म्हणजे 180 फुलं घेतलं की माळांची संख्या एक्झॅक्ट बनणार. किती का बनू दे, फुलं उरणार नाहीत. पण त्याने म्हटलं की फुले उरवायचीत आपल्याला. किती उरवायची फुलं सांगा आता? 3 फुलं उरली पाहिजेत. तर आपण डायरेक्टली लिहून टाकायचं, फुले इज इक्वल टू 180 प्लस 3. आन्सर असेल 183. कन्सेप्ट इज पॉवर. खतम, डन. हात आहे कुठे? जास्ती असतं कशाला विचारतं ताई? जास्ती असतं मी डायरेक्ट 180 ची माळा बनवून टाकल ना डायरेक्ट. तुम्ही ते शब्द कशाला वाचता बिनकामाची? कमीत कमी फुलं म्हणजे एवढीच फुलं, किंवा प्रत्येक याच्यामध्ये समजा 12 फुलांची माळ बनवली, म्हणजे असं ना, हे वाला ना, हा आकडा म्हणते ना ताई तू. बरं, जास्ती असतं तुला सांगू ताई किती येईल? 360 येईल, त्यानंतर 540 येईल, त्यानंतर अजून सांगतो तुला इथं 720 येईल. जास्ती असल्याला लिमिटच नाही, इन्फिनिटी मध्ये जाईल. तर प्रश्न तुम्ही का तयार करताय नापास होण्यासाठी? प्रश्न आम्हाला सेट करू द्या ना. जे लोक पेपर सेट करतात त्यांना करू द्या, तुम्ही का सेट करताय? त्यांनी विचारलं जास्ती असतं फुलं किती असतील, तर जास्ती असतं मी इथं फक्त 18चा पाडा चालू करेल. का बरं? भाग गेला पाहिजे ना. अरे कळालं का? मिनिमम 180 फुलं, त्यानंतर मी 360 करू शकतो, 540 करू शकतो, 720 करू शकतो, आणि प्रत्येकात फक्त 3 ऍड करेल. अरे बरोबर का? म्हणजे बघा आता, मी 360 घेतलं तर याने भाग जातो, याने भाग जातो, त्याने भाग जातो, प्रत्येकाला भाग जातोय. म्हणजे मी संख्या ना 18च्या पटीमध्ये, 180च्या पटीमध्ये मी 1800 पण घेऊ शकतो. 1800 घेऊ शकतो. बरं, 18 लाख पण घेऊ शकतो. करेक्ट, 18 कोटी पण घेऊ शकतो. पण घ्यायचे का? मग आयोग तुम्हाला असे असते विचारणारच नाही ना. तुम्ही नका प्रश्न बनवू. तो प्रश्न बनला तर इन्फिनिटी मध्ये जाईल. करेक्ट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बनणार नाही, कमीत कमी बनेल, जास्तीत जास्त नाही बनणार. जास्तीत जास्त आला तर त्याची लिमिटच राहणार नाही. गेटिंग इट? म्हणजे समजा तुम्हाला म्हटलं 18 लाख फुलं असतील तर 18 लाख प्लस 3. का बरं? 3 उरतील ना. मग कशाला बनवताय? काहीच गरज नाही. जे दिलंय तसंच करा, काही वेगळं डोकं लावू नका त्यामध्ये. पुढचा प्रश्न घ्या. हे पुस्तक बरं, ते हे लिहून टाकाल तिथं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. वेट वेट, आता थांबा थांबा, थोडं वेगळं शेवटला केलंय. तुम्ही फक्त एवढं सांगा, याच्यामध्ये हे जे 3 नंबर दिलेत ना, 15, 25 आणि 30, याप्रमाणे गट केले. 1 मिनिट थांबा, पुढे जाऊ नका. किती आंबे कमी पडतात रे? 6. तुम्ही काय करणार ते आधी सांगून टाका. तुम्ही यांचा लसावी काढून लसावीतून काय करणार? 6 कमी करणार. डू इट, जस्ट डू इट. हो जाएगा, आराम से हो जाएगा, कोई टेंशन नहीं है. घ्या 15, 25 आणि 30. ह्या तिन्ही संख्या कोणाच्या पाड्यामध्ये आहेत? 5च्या. बोला 5चा पाडा. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 सक 30. आता 1 मिनिट, यात अजून एक जोडी बनते. हा, शाबाश. 3 आणि 6. 3 एक 3, 3 दुने 6. चला, बढिया, एकदम परफेक्ट आहे. एलसीएम काढून घ्या आणि पुढे तुम्हाला शेवटी काय करायचंय, मागच्या गणितात क्लिअर कट सांगितलंय सगळं मी. या सगळ्यांना उचलायचं आणि गुणायचं. सांगा, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 10 एक 10.
आन्सर आलं 150, पण 150 नाही येणार आपलं एक्झॅक्ट आन्सर 150 नाही. आता तिथं बघूच नका ऑप्शन मध्ये तुम्ही. मी तुम्हाला सांगितलेलं पहिलं फॉलो करा. 150 लसावी आला याचा अर्थ ऐका प्लीज सगळ्यांनी. आपण काय केलं, त्या पेटीमध्ये आंब्यांचे असे काहीतरी गट केले, आंब्यांच्या पेट्या तयार केल्या घेतल्या आपण, बरोबर. एका पेटीमध्ये एक तर 15 आंबे असतील, नाहीतर 25, नाहीतर 30. आता समजा मी 15 आंब्यांचे गट करायला गेलो आणि 150 आंबे, पेट्या किती बनतील? 10. 10 किती बनतील? 10. पण तो काय म्हणतोय की आपल्याला 6 आंबे कमी पडतात. किती पडतात? 6 आंबे कमी पडतात. म्हणजे याच्या तुम्हाला काय करावं लागेल? 6 कमी करावं लागेल. किती सांगा? 144. बरं समजा याने डिवाइड करायला गेलो तर पूर्ण डिवाइड होतंय. 25 सक 150, 6 पेट्या बनतात, पण कुठेतरी एका पेटीमध्ये 6 आंबे कमी पडणार. काय सांगितलं त्यांनी? 6 आंबे कमी पडतात ना, बरोबर की नाही? इथून 6 कमी करा, 144. याचा अर्थ आपल्याला जर समजा उरतात असं म्हटलं तर ऍड करायचं आणि कमी पडतात म्हटलं तर मायनस करायचं. तर एक काम करायचं, इथे लिहून टाका एकूण आंबे. त्यांच्या प्रश्नाकडे नंतर वळतो मी. तुम्ही पहिलं काय करा, एकूण आंबे जे आहेत ना ते लिहित असताना 150 मधून जर तुम्हाला असं म्हणतात की 6 आंबे कमी पडतात प्रत्येक वेळेला, तर -6 करायचं. किती येईल? 144 आंब्यांची संख्या आहे, पण त्याने प्रश्न डझन मध्ये विचारलाय. सांगा मग. ते म्हणतात की किती कमीत कमी किती डझन आंबे पाहिजे सांगा रे. 12. जास्तीत जास्त किती घेऊ शकता? 144 लाख पण घेऊ शकता, कोटी पण घेऊ शकता, पण जायचं नाही. तर 144 आंबे म्हणजे किती डझन आंबे सांगा रे? 12 डझन. डन. ऑप्शन नंबर काय क्लिक कराल? 2. ते 12 कसं काय आलं? एका डझन मध्ये 12 आंबे असतात, आपण त्याला 12 डिवाइड केलं. 12चा वर्ग योगायोगाने आलाय तो. तिथे 156 असतं तर? अरे बोला रे पोपटपंची, नुसते पाठ करतात उत्तर नुसते येण्यासारखी. 156 आलं असं समजा, 156 आलं. हा, तर त्याला 12ने डिवाइड करून आन्सर द्यायला लागलं असतं. 12 1 12 आणि 12 दुने नाही, 12 त्रिक नाही, लगेच 12 दुने तिथं 12 करून टाकाल. तेव्हा 13 डझन येतील, तेव्हा 13 डझन. आता नाही येणार 13 डझन, लिहू नका तिथं, 12 डझन द्या. चलो डन. टाईप नंबर 3 सगळ्यात चिल्लर प्रकार आहे. सगळ्यात चिल्लर प्रकार म्हणजे याच्यासारखं सोपा प्रकार जगात नाही अख्ख्या. ठीक आहे, बस एवढंच काम करायचं. इथं दोघांना गुणायचं आणि तिकडे दोघांना गुणायचं. कोणाकोणाला ते ऐकून घ्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. हे प्रश्न परीक्षेला फिक्स आहे बेटा. आणि एक तर पहिल्या 1-2 प्रकारातले एक येईल आणि ह्या प्रकारातले एखादी येईल. 1 किंवा 2 प्रश्न तुमच्या लसाई मसाई कन्फर्म आहेत परीक्षेमध्ये. आणि हा इतका सोपा प्रकार आहे ना, नुसतं गुणाकार भागाकारने आन्सर निघतं. ठीक आहे, रेडी सगळेजण? चला, 2 संख्यांचा मसावी किती? 6. लसावी किती? 120. आणि मग तुम्हाला सांगतात त्यातली एक संख्या किती आहे बेटा? 24 असेल तर दुसरी संख्या किती? काही नाही, एवढंच काम करायचं बघा. इथे एका गणितापुरता फॉर्म्युला लिहू, नंतर फॉर्म्युला बंद करू. ठीक आहे, लिहा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. हा 2 संख्यांसाठी ऍप्लिकेबल आहे फॉर्म्युला. 3 संख्यांमध्ये ते आपण ते परत अवयव पाडतो म्हणून ते अप्लाय होत नाही कधी कधी. त्यामुळे ते उगाच काहीतरी शोध नका लावू 3 संख्यांमध्ये आता. ठीक आहे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता ह्या प्रश्नात कुठे काय दिलं ते मांडायला घ्या. एक संख्या म्हणजे पहिली संख्या 24 दिली, इथे 24 लिहा. दुसरी संख्या माहित नाही, त्याला एक्स मानायचं. मसावी किती दिलाय? 6. आणि लसावी किती दिलाय? 120. ओके, होल्ड. आता लक्ष द्या बेटा. 24 ने इथं गुणलंय, तिथे गेलं भागिले होईल. नाहीतर जर समजा असं वाटतंय सर माझे पाडे बिडे लय भारी पाठ झाले सगळे, डायरेक्ट 24 1 24, 24 5 120, 6 पंचे 30. ऑप्शन नंबर 1. ज्याला नाही जमलं, नाही कळलं मी काय सांगितलं त्याने ऐका. गरिबी जिंदाबाद. 24 इथे गुणिले, तिथे गेलो काय येईल तो? भागिले. लिहा तिथं. 6 गुणिले 120 भागिले 24. आणि असं समजू की 24चा पाडा पण येत नाही आपल्याला. चला, 6चा पाडा येतो. 6 ने भाग द्या. 6 1 6, 6 चौक 24. इथं 4 1 4, 4 त्रिक 12. किती आलं बेटा इथं? 30. ऑप्शन नंबर 1. बेसिक प्रश्न क्रमांक 2. 2 संख्यांचा मसावी आणि लसावी 15 आणि 420 आहे. आता हे बघा, डायरेक्ट मांडणी करायची सगळ्यांनी. आता हे मसावी लसावी पलीकडच्या बाजूला ठेवतो आपण. आणि एक संख्या काय दिली सांगा? 105. ते एक काम करा, पहिली संख्या 105 आहे, दुसरी संख्या माहित नाही, बरोबर ना रे बाबांनो? आणि मग सांगा मसावी किती आणि लसावी किती बाबांनो? 15 आणि 420. इथे 15, इथे 420. झालं, संपलं ते. म्हणजे फॉर्म्युला तोच आपला, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता काय 105 गुणिले तिथे गेला की भागिले होईल. काहीतरी पाडेविडे पाठ करा बाबांनो. 15चा पाड्यात 105 आहे. द्या भाग. बोला, 15च्या पाड्यामध्ये 15 1 15, 15 सते
105 येते ना, बरोबर की नाही? आणि 7 नेला डिवाइड करा, 7 एक 7, 7 सकून 42. आन्सर किती आला सांगा रे? 60. पर्याय नंबर 3. जमतंय ना? ओके. नेक्स्ट. अभी इसके बाद बेसिक, एकदम बेसिक आहे आणि फिक्स आहे. एक प्रश्न फिक्स आहे याच्यावरती, टाईप नंबर 3 वरती, आणि टाईप 1 आणि 2 मधलं एक आहे. म्हणजे जिथं 50 क्वेश्चनचं वेटेज असेल तिथं तुम्हाला 2 प्रश्न लसावी मसावी सापडणार. ठीक आहे. चला आता इथं मसावी विचारलाय. आता प्रश्नात दिलं काय काय ते बघूया आपण. 70 आणि 105 या दोन संख्या लिहा इथं. 70 गुणिले 105 या दोन संख्यांचा लसावी किती आहे बेटा? 210. आणि मसावी विचारलाय. फॉर्म्युल्यामध्ये बघितलं तर मसावी गुणिले लसावी येतो. मसावी मला माहित नाही, पण लसावी किती सांगा? 210. हे फॉर्म्युला कळतो ना काय लिहिलं मी तो? का लिहायचं सारखं 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 सारखं? परीक्षेत नका लिहू ते. आता आता लिहू शकता वाटलं तर. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. सॉल्व्ह करतो. आता इकडची किंमत काढायची तर हा 210 उचलून इकडे घेऊन या. 70 गुणिले 105 ला भागिले आला 210 इज इक्वल टू एक्स. वेट हा वेट 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 थांबा. 0 0 गेला. एक मिनिट, जर समजा तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं ना, याचे हे डबल आहे. ऑब्झर्वेशन केलं तर, पण ते पेपरला सुचत नाही काय, सगळं बंद पडतं. सगळी यंत्रणा बंद पडते आपल्या डोक्याची. जे चाललंय ते आपलं गरीबासारखं चालू द्या. 0 0 गेला. 7 1 7, 7 3 21. फुल गरिबी जिंदाबाद. आणि 3 ने 105 डिवाइड केला. 3 1 3, बोला पटापट. 3 3 9, 1 राहिला 5, बोला किती? 3 5 15, 35. ठीक आहे. अजून एक थांबा, एक ऍडवाइस, फ्रीमध्ये ऍडवाइस ऐकून घ्या. मी तर त्यांना डिवाइड केलं. 35 1 35 असा x इक्वल टू 35 लिहिला. हे पण नाही लिहायचं पेपरमध्ये. हे पण नाही लिहायचं. 35 आला नाही तर तिथंच गोळा मारायचा. हे लिहून तुम्हाला ह्याला अर्धा मार्क आहे का? आहे असेल तर सांगा. नाही ना? मग जर तुमचं आन्सर इथं निघतं तर हे लिहून दाखवायचं नाही. मी आता लिहून का दाखवते? नोटबुक आहे म्हणून लिहून दाखवतो. तिथं नाही लिहायचं पेपरमध्ये. जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा लिखाण आपलं. लिखाण कमी करायचं. ठीक आहे. नेक्स्ट. हा हे बघा इथं काय दिलंय. 60 आणि दुसरी संख्या, त्याला तर एक्सच मानतो आपण, लिहून टाका इथं. 60 आणि दुसरी संख्या यांचा मसावी 12 आहे आणि लसावी 240 आहे. काढा संख्या, सांगून टाका. 60 तिकडे गेला, डिवाइड करा त्याला. 12 गुणिले 240 भागिले किती गेला तो? 60 गेला. आता काय करा? गरिबी गरिबी. 0 0 गेला. 6 1 6, 6 चौक 24. झालं का? 12 चौक किती रे? पाडा येतो ना? 48. ठीक आहे. ऑप्शन नंबर किती? 3. जमतंय. नेक्स्ट. दोन संख्यांचा गुण. आता ऐका थांबा. दोन संख्या नाही दिला त्याने, काय दिला? डायरेक्टली गुणाकार दिला. मग ठीक आहे. आता फॉर्म्युला जस्ट एक दाखवतो नावासाठी. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय असतो इथं? मसावी गुणिले लसावी. एक नावाला फक्त लिहिलंय, असं पेपरला लिहू नका, गरज नाही काय. बस एवढंच सांगा. याच्यामध्ये तुम्हाला लोकांना दोन संख्येचा गुणाकार डायरेक्ट दिला ना त्याने, बरोबर ना? डायरेक्ट दिलाय. काय दिलंय सांगा? 50 70. तर डायरेक्ट दोघांचा गुणाकार इथे खाली लिहून टाकायचा, 50 70. लिहा. मसावी किती आहे? मसावी मासावी माहित नाही ना किती आहे, इथे एक्स लिहून टाका. आणि लसावी किती आहे बेटा? 390. त्या 390 ने याला डिवाइड करा. 5070 भागिले किती आला सांगा? 390. आता ऐका, आपले पाडे वगैरे किती एकदम परफेक्ट पाठ आहेत मला माहिती आहे. तुम्ही एकदा वरती बघा सगळ्यांनी. पहिला 0 0 कट करा. केला? ठीक आहे. हे बघून नर्वस न व्हायचं. आपल्याला ना कसोट्या शिकवल्यात मागच्या लेक्चरमध्ये, मी शिकवल्यात का नाही? ठीक आहे. हे बघा, हे 3 9 3 12 3च्या पाड्यामध्ये, 7 5 12 3च्या पाड्यामध्ये शिकवलं ना बाबा मागच्या लेक्चरमध्ये. मग सांगा 3 ने भाग जाईल ना पहिल्यांदा? 3 ने भाग देऊ. फुल गरीब या. 3 1 3, 3 3 9. आता इथं सांगा शांत डोक्याने. 3 1 3, 2 राहिले 20, 3 सक 18, 2 राहिले 27, 3 9 27. आपल्याला वाटत नाही का 13चा हा वर्ग आहे? देऊन टाका भाग, किंवा 13 ने डिवाइड करा नॉर्मली, काही प्रॉब्लेम नाही. चला, 13 1 13, इथे 13 1 13 आला. राहिले किती सांगा? 3 म्हणजे 39, 13 त्रिक 39. 13 आन्सर येते आपला, एक्स इक्वल टू 13. ठीक आहे. पर्याय नंबर किती आला सांगा इथं? 3. नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 6. एक मिनिट, हा प्रश्न थोडा वेगळा विचारला होता म्हणून सिलेक्ट केला मी. वयवारी सारखा विचारला, वयवारी किंवा मिश्रणे किंवा रेशिओ टाईप आहे ना, रेशिओ वगैरे असतं ते. प्रश्नात दिलंय की दोन संख्याचा मसावी आणि लसावी 6 आणि 72 आहे. किती सांगा? 6 आणि 72. आणि त्या दोन संख्या किती सांगा? प्रमाण काय दिलं सांगा? 3:4. तर आता एक मला एक एवढं सांगा, मसावी असा असतो की ज्याने त्या संख्यांना भाग जातो, जातो ना? मग त्या संख्यांना त्या मसावीने भाग दिला, रेशिओ हा शिल्लक राहिला असेल. मी सगळं डिटेलमध्ये सांगणार, तो नंतरचा विषय राहिला माझा. ठीक आहे. एवढं नक्की आहे, मसावी अशी संख्या असते जी दोन संख्यांना काय देते? भाग देते.
म्हणजे 6ने जर त्या दोन संख्येला मी भाग दिला असेल तर त्याचा रेशो 3:4 शिल्लक राहील. मग काही नाही करायचं, याला 6ने गुणायचं, याला 6ने गुणायचं, 6 त्रिक 18, 6 चोक 24 असं करता येऊ शकतं. मसावी म्हणजे भाग देणारी संख्या. येस ऑर नो बोलो. कुठलं जरी गणित घेऊन आला असं सेम टाईपचं तर त्याला गुणलं की लगेच आन्सर निघतं. 18 आणि 24 ठीक आहे. पण आपल्या तर सवय आपल्याला विथ प्रूफ दाखवायची. विथ प्रूफ सांगतो काय ते. आपण काय करतो, दोन संख्या 3:4 प्रमाणात दिल्या, तर पहिली संख्या आणि दुसरी संख्या फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर याला आपण 3:4 म्हणजे 3x आणि 4x या प्रमाणात लिहून घेतो. करेक्ट ना रे बेटा? वयवारीच्या पद्धतीनुसार आपल्या. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपलं गणित काय असेल ते चालू करतो. तुम्ही पहिलं डायरेक्टली इथं 6 त्रिक 18, 6 चोक 24 करून घ्या. प्रश्न विचारला होता लहान संख्या कोणती, आन्सर निघाले किती? 18. हे पहिलं टिक करून घ्या. असं पेपर वापरा बिंदास. राईट येणार आन्सर. चुकलं की माझी जबाबदारी. हे राईट येणार असं. ठीक आहे. आता पुढे ऐका सगळ्यांनी. जर मी आता ते 18 डायरेक्ट काढतोय, चांगली गोष्ट आहे, बढिया. पण जर समजा एकदम स्पष्टीकरणासकट पाहिजे तर मी आन्सर काढून देतो. दोन संख्यांना 3:4 प्रमाणात म्हणजे 3x आणि 4x मध्ये मी डिवाइड करून घेतलं. करेक्ट आहे. समानपट x मानली. आणि मग काय करणार, आता आपला फॉर्म्युला वापरणार. सांगा फॉर्म्युला काय आपला रे बेटा? पहिली संख्या गुणिले काय सांगा इथं, दुसरी संख्या बरोबर काय असतं इथं, मसावी गुणिले लसावी. सांगा आता पहिली संख्या किती आहे? 3x आहे. येऊ द्या ना, काही फरक नाही पडत आपल्याला. दुसरी किती आहे? 4x आहे. पहिली संख्या 3x आहे, दुसरी संख्या इथं 4x आहे. करेक्ट ना? हा, मसावी किती आहे? मसावी 6 आणि लसावी किती आहे? 72. काही नाही फरक पडत बेटा. फक्त एवढं सांगा, 3 आणि 4 चा गुणाकार 4 त्रिक 4 त्रिक 12. आणि अजून एक सांगा, x आणि x यांचा गुणाकार केला काय बनतो? x वर्ग. हे बेसिक मॅथमॅटिक्स आपल्याला जमलं पाहिजे. बेसिक एकदम. म्हणजे एवढं पण काय डिफिकल्ट वगैरे नाही विचारलं तुम्हाला मी. 3 गुणिले 4 4 त्रिक 12. x गुणिले x म्हणजे x चा वर्ग. आणि ह्या साईडला इथं 6 आणि 72 असंच ठेवले. गुणू नका त्याला. 12 तिथे गेला त्याला डिवाइड करेल. अरे करेल ना. मग इथं असं दिसतंय का बघा, x वर्ग बरोबर 6 गुणिले 72 हा 12 गेला डिवाइड करायला. इथे येईल ना? सांगा बरं, 12 1 12, 12 सक 72, 6 6 36. आता सांगा x वर्ग बरोबर 36 तर x इक्वल टू किती? 6. शेवटी फिरून फिरून तोच फॅक्टर मिळणार. ठीक आहे. आलं फायनली तेच जे यायचं तेच आलं. मग x इक्वल टू जसा 6 आला तर मी तो 6 इथं भरला आणि इथं भरला तर सांगून टाका आहे दोघांचा आन्सर. 6 त्रिक हे गुणाकार होतो माहिती आहे ना, 6 त्रिक 18 आणि 6 चोक किती? मग तेच तर तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलं होतं की जो मसावी असतो त्यानेच त्या दोघाला डिवाइड होऊ शकतो. मसावी त्यालाच म्हणतात ना. मसावी कोण असतो? जो त्या संख्यांना काय करतो? भाग देतो. त्यामुळे डायरेक्ट आन्सर काढायचा पेपरमध्ये ते. ठीक आहे. चलो नेक्स्ट. स्पष्टीकरण नावाला सांगितलंय, हे एवढं करण्याची गरज नव्हती. डायरेक्ट आन्सर निघते. रेशो दिला तर उलट लगेच आन्सर निघतं. टेन्शन घ्यायचं नाही. चलो नेक्स्ट. टाईप नंबर 4. टाईप नंबर 4 मध्ये मी 2 क्वेश्चन सिलेक्ट केलेत. एकच फक्त पेपरला आलाय पाठीमागच्या. छत्रपती संभाजीनगर शहर. आणि दुसरा वाला मी सिलेक्ट केलाय मुद्दाम. असा नाही आला, हा यायला पाहिजे यावर्षी. कुठेतरी यायला पाहिजे. पण पहिला आपण याला समजून घेऊ. काय असतं ते बघा इकडं. वरती बघा सगळे. 5 7 आणि 5 6 12 9. मी असं का वाचलं ते सांगतो तुम्हाला. जेव्हा जेव्हा अपूर्णांकात प्रश्न दिले जातील, लक्षात घ्या सगळ्यांनी. जेव्हा जेव्हा प्रश्न अपूर्णांकात येईल आणि मसावी आणि लसावी काढा बोलतील, तर तुम्ही अंश सेपरेट करायचे आणि छेद सेपरेट करायचे त्याचे. ठीक आहे. रेडी सगळेजण? तर आता जागा तुम्हाला देताना मी कॉलम दिला असेल तिथे वर्कबुक मध्ये. तुम्ही काय करा, अंश आणि छेदांची मसावी लसावी काढा, खाली थोडी जागा राहू द्या. थोडी जागा राहू द्या. जागा काही जास्त लागत नाही. हार्डली 2 स्टेप मध्ये आपण वाइंड अप करतो ते मसावी लसावी त्यांचे. फक्त आता सिलेक्ट करून द्या मला. इथे अंश कोण कोण आहेत? अंश 5 7 5. इथे लिहा सगळ्यांनी अंश म्हणजे न्यूमरेटर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. आणि त्या बाजूला इथे लिहून टाका छेद म्हणजे डिनॉमिनेटर. अंशामधल्या संख्या आहेत 5 7 आणि 5. त्यांना लिस्ट करून घ्या एका बाजूला एक इथं. 5 7 आणि 5 असे कॉलम तयार करून घ्या. नंबर 2. छेदामधल्या संख्या सांगा बेटा. 6 12 आणि 9. ठीक आहे. ओके. होल्ड करा सगळे. मी एक तुम्हाला पहिला डाऊट विचारतो माझा, जो मगाशी पण सांगितलाय परत सांगतो. 5 7 आणि 5 या तीनही संख्यांना कोणी भाग देऊ शकतो का जगात? नाही. मग मसावी किती? मगाशी झालं होतं असं एक गणित. पण तिथे दोनच संख्या होत्या. 22 आणि 27 होता मागाच्या गणितामध्ये बेसिक टाइप 1 मध्ये. परत विचारतो. 5 7 आणि 5 ला कॉमन अशी कुठलीच संख्या नाही जी भाग देऊ शकते? मग ज्याला कोणीच भाग देऊ शकत नाही त्याला कोण देऊ शकतो? 1. तर पहिल्यांदा काय करा, हे जे तुम्ही कॉलम काढला त्याच्या खाली फक्त एवढं लिहून घ्या, मसावी बरोबर 1. मी स्वतःला तो प्रश्न विचारा, कारण मसावीने 1 का घेतला असेल? का घेतला असेल? कारण ह्याला भागच जात नाही ना कशाने. जातो का सांगा? तिघांना मी तिघांना विचारतोय.
तिघा ह्या दोघाला भाग जातो, यस मी ते देणारच आहे, ते थांबलोय त्यासाठी आपण ते. पण जर तिघांना भाग जात असेल तरच मसावीत घेतला जाईल ना, बरोबर की नाही? मग इथे तिघाला भाग जात नाही, पहिलं तुम्ही मसावी एक लिहा, जे मगाशी बेसिक शिकवलं तेच. आता सांगा या 5, 7 आणि 5 मध्ये एक जोडी बनते. 5 लिहा इथं 5. 5 एक 5, 5 एक 5 आणि 7चं 7. आता कोणती जोडी वगैरे बनणं शक्य नाही. डायरेक्टली आता जाऊ आपण लसावीकडं. सांगा बेटा लसावी किती घ्यायचा आहे? तुम्ही सांगाल तो सिलेक्ट करतो. या तिघांचा गुणाकार करेक्ट ना? सांगा बरं 5 एक 5, डायरेक्ट गुणून टाकतो सगळ्यांना, चालेल ना? 5 एक 5, 5 7 35, 35 एक 35. लिहा लसावी बरोबर 35. मसावी एक कळलंय का? का बरं मसावी एक घेतला? तिघांना भाग जाणारी संख्या नाहीये, मग त्याला काय घ्यायचं? एक घ्यायचा. ठीक आहे, सबका मालिक एक आहे. आता ह्या साईडला यायचं. 6, 12 आणि 9 ह्या तिन्ही संख्या कोणातरी पाडायच्यात. 3. मग सांगायचं मसावी किती घेणार मी? 3 घेणार. ते बघू नंतर काय ते, पहिलं 3 लिहायचं तुम्ही. 3 ने तिघांना भाग जातो. योगायोगे चांगली गोष्ट आहे, बहुत बढिया. इथं जात नव्हता. नव्हता जात, इथे जातोय. 3चा पाढा बोला. लवकर लवकर. 3 दुने 6, 3 चोक 12, 3 त्रिक 9. अजून एक जोडी बनते इथं. 2 आणि 4 भाग द्यावा लागेल कंपल्सरी. 2 आणि 4 ला कशाने भाग जातो? 2 ने. 2 आणि 4 ला बे एक बे, बे दुने 4, 3चं 3. मसावी डिक्लेअर करा पहिल्यांदा आणि मसावीचा मला रूल सांगा. तो रूल काय घेतो मी? मसावीमध्ये नेमकं कोणाला सिलेक्ट करतो आपण? लवकर 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 लवकर. 3 ने तिघांना भाग गेला, टिक करा इथे. नियम तोडू नका कोणी, फक्त जे सांगतो ते तसंच करा, सेम टिक करा. 2 ने सगळ्यांना भाग गेला का रे? नाही, क्रॉस. मसावीत सिलेक्शन कोणाचं होईल? 3चं होईल. इथे 3 लिहा. लसावीमध्ये कोणाचाही भेदभाव होत नाही. लसावी सगळ्यांना समाविष्ट करून घेतो, तो आपल्यासारखं आहे. ठीक आहे, सगळ्याला उचलायचं. सामायिक पण आणि असामायिक पण. सांगा बेटा इथं 3 दुने 6, 3 दुने 6, 6 6. बरं एकदा सरळ पूर्ण गुणाकार करून दाखवतो. 3 दुने 6, 6 एक 6, 6 दुने 12, 12 त्रिक 36. इथे लिहा 36. आता ट्रिक आहे का सगळ्यांनी? ही ट्रिक आहे ना, त्याचा फॉर्म्युला आहे पुस्तकामध्ये. मी फॉर्म्युला बोलतो, ऐका आणि विसरून जा, कारण ते लक्षात येत नाही लवकर पेपरमध्ये, कन्फ्युजन वाढतं. फॉर्म्युला असा आहे, अपूर्णांक संख्यांचा मसावी बरोबर अंशांचा मसावी भागिले छेदांचा लसावी. विसरून जा मी काय बोललो ते, नाही करायचं, भूल जाओ. दुसरा वाला फॉर्म्युला, अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशांचा लसावी भागिले छेदांचा मसावी. काहीच कळत नाही ते, लवकर लक्षात, आणि पेपरला उलट करून आलं तर गडबड होईल. तर आता लक्षात ठेवायचं, ऐका. तर जस्ट असं क्रॉस करायचं. काय करायचं? क्रॉस. अंधेरा कायम रहे हमेशा, तमराज की लुईस. ठीक आहे, तर काय करायचं क्रॉस माहिती आहे का? हा जो एक आहे त्याला 36 सोबत क्रॉस करायचा. आता क्रॉस काय मी अजून बोललो नाही, फक्त क्रॉस अशी जोडी लावा. बनव, जोड्या बनवा. जोड्या कोण बनवतो? आपणच बनवतो ना. आणि आपल्याला बुद्धी कोण देतो? देव देतो. ठीक आहे, चला. 1 आणि 36 ची एक जोडी बनवायची. दुसरी जोडी बनवायची 35 आणि 3 या दोघांची. अशा क्रॉस जोड्या बनवा. याला सर्कल सर्कल करा आणि अशा जोड्या बनवा. असा क्रॉस करा सगळ्यांनी. केला? ह्या क्रॉस मध्येच आपला आन्सर आहे. सांगतो कसं ते. 1 नंबर टाका. खाली थोडी जागा शिल्लक राहिली असेल ना, हा, अपूर्णांकाचा मसावी आणि अपूर्णांकाचा लसावी लिहा. सगळ्यात पहिले 1 नंबर मध्ये लिहायचं अपूर्णांकांचा मसावी. लिहितो पहिल्यांदा मी मसावी, आणि दुसरा असेल अपूर्णांकांचा लसावी. शॉर्टकट आहे का सगळ्यांनी? फॉर्म्युला खूप लेंग्दी येतो, किचकट आहे, उलट होऊन जातो फॉर्म्युला, त्यामुळे नका लक्षात ठेवू फॉर्म्युला. बेस्ट वे सांगतो काय ते. पहिली जोडी बनवताना काय करायचं ऐका. मी विचारलं अपूर्णांकाचा मसावी, तुम्ही पहिली जोडी बनवायची 1/36. इथे करायचा भागाकार. काय करायचा? भागाकार. 1/36 इथे वरल्या 1/36. आणि सेकंड नंबर, आता अपूर्णांकाचा लसाईमध्ये जे दोघं उरले त्यांचा भागाकार करायचा. पण एक ऐका, गडबड नाही करायची. 1/36 लिहिला का सगळ्यांनी वरती? कन्फ्युजन होऊ नका देऊ, एकदम सोपं आहे ते. सोपं सांगतोय, उलट काय करू नका फक्त पेपरमध्ये. 1/36 केलं. दुसरा भागाकार लिहिताना 35/3 करायचा. आणि एक काळजी घ्यायची, कधी पण मी वरती संख्या लिहिताना यांना सगळ्यात पहिला मान दिला, कारण त्या अंश न्यूमरेटर संख्या आहेत त्या. न्यूमरेटर म्हणजे काय? वरचेवाले नंबर सगळे. ठीक आहे, मी पहिला भागाकार केला 1/36 इथे लिहिला का सगळ्यांनी? आणि दुसरा भागाकार करायचा 35/3. इथे 35/3. उलट काय, वेगळं काय करू नका. सगळ्यात बेस्ट वे सॉल्व्ह करण्याचं, पहिला क्रॉस डिव्हिजन. 1/36 पहिला आन्सर आहे, आणि दुसरा आन्सर 35/3 आहे. आणखीन एक सूचना, इथं जर शेवटी काही डिवाइड होत असेल तर करावं लागतं. आता होत नाहीये, करू नका. आता प्रश्न काय होता सांगा बेटा? प्रश्न मसावी किती सांगता? मसावी किती रे? 1/36. पर्याय नंबर सांगा. 4. मॅटर क्लोज.
मी काही शोध लावण्याची गरजच नाही आपल्याला, एकदम बेस्ट वे हे सॉल्व्ह करण्याचा. बस हे याचा मसाईल असंही काढा, मसाईल असंही काढा, डायरेक्ट शॉर्टकट मध्ये जा, फॉर्म्युला लिहायचा नाही. नेक्स्ट, आता दुसरा क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, कारण असं पॉइंट मध्ये दिसलं की डोकं आता गरगर गरगर फिरतं आपलं. ठीक आहे, तर थोडं ते एकदम बेसिकने सांगतो, माहित नसेल तर साईडला बॉक्समध्ये लिहून घ्या सगळ्यांनी. ह्या ज्या 3 संख्या आहेत, लिहा सगळ्यांनी साईडला बॉक्समध्ये, ते वरती वरती लिहितो मी, तर म्हणजे सगळ्यांना दिसेल पण व्यवस्थितपणे. ते पहिलं दिलंय 1.08, 1.08. दुसरं काय दिलं बेटा? 0.36, 0.36. आणि तिसरं काय दिलं सांगा? 0.9. एक काम करूया आपण, या तिघांचे ना पॉईंट नंतरची घरं सेम करून घेऊ, इक्वल करून घेऊ. आता पहिलं सांगा, इथं 1.08 मध्ये पॉईंट नंतर घरं किती? 2. इथं 0.36 मध्ये पॉईंट नंतर घरं 2. आता 0.9 मध्ये पण आपल्याला त्याला सेम समान न्याय द्यावा लागेल. दोन्हीकडे मी आता इथं घरं 2 करतो, इथं किती भरायचं? 0. बिंदासल्या. पुढे मी 10 शून्य लिहिलं ना तरी व्हॅल्यू चेंज होणार नाही त्याची. अरे 0.9चा 0.90 केला तर व्हॅल्यू बदलते का? नाही. त्यामुळे बिंदास लिहू शकता, फुल परमिशन आपली. कोण काय बोललं माझं नाव सांगा, मी सांगितलं. ठीक आहे, इथं 2 घरं 2 घरं 2 घरं. ठीक आहे, आपली ओरिजिनल मेथड आहे, असंच करा, टेन्शन घेऊ नका जास्त. आता सोपं सांगतो तुम्हाला, जर पॉईंटच्या पुढे 2 घरं आली तर याला बॅलन्स करताना मी एकदा फक्त लिहितो, एकदा बरोबर आहे का ते? याला मी असं बनवू शकतो 108 भागिले 100, याला बनवू शकतो इथं 36 भागिले 100, आणि याला बनवू शकतो आपण 90 भागिले 100. तपासून बघा सगळे व्यवस्थितपणे. एखाद्या संख्येला 100 ने भागलं तर पॉईंट 2 घरं मागे सरकतो. आहे 2 घरं. पाठ काय करायचं माहितीये का? असं नाही पाठ करायचं, पाठ हे करायचं, 2 घरं असतील तर 100 लिहायचा, 2 घरं असतील तर 100 लिहायचा, 2 घरं असतील 100 लिहायचा, 2 घरं असतील 100, एकच घर असेल 10 10 10, 3 घरं असतील 1000 1000 1000. आता किती घर आहेत? बिंदास 100 100 100 टाकून वरची संख्या पूर्णांकात कन्वर्ट करायची. ठीक आहे, चला फिर से एक बार मी पुन्हा सांगेन, पुन्हा सांगेल, पुन्हा सांगेल. चला स्टार्ट. लिहा 1.08 च्या खाली असं लिहा 108 भागिले 100. नेक्स्ट, 0.36 मधला जर समजा मी याला पॉईंटला काढून टाकलं, संख्या किती राहते? 36 राहते. 36 भागिले 100. आणि इथून मी पॉईंट काढून टाकला तर संख्या राहते 90. 90 भागिले 100. हा फॉर्मॅटच पाठ करा. झालं? आता मागासारखं सेम जसा मागचा क्वेश्चन केला त्याच्यापेक्षा हा सोपा जाणार आहे. त्याचं कारण सांगतो. हे तिघांचा बेस 100 100 100 झाला. त्यांचा मसाई लसाई 100 आणि मसाई 100 लसाई 100. मी तोंडी बोलतो, कळत नाही काय तर मी लिहून देणार, टेन्शन घेऊ नका. फक्त जे ना जे अंश आहेत ना सेपरेट करा, अंश सेपरेट करा. लिहायचं अंश सेपरेट, अंशामध्ये न्यूमरेटर मध्ये कोण कोण लिस्ट करा. चला पटापट सांगा, आणि छेदामध्ये कोण कोण ते पण सांगा. रेडी? चला बेटा, अंशामध्ये कोण कोण, वर कोण कोण आहे? 108. बोला बोला, वर कोण कोण? 108 36 90. लिस्ट करा तिथे 108 36 आणि 90. केलं? छेदामध्ये कोण कोण आहे? बोला बोला बोला. 100 100 100. ते का सेम केलं ना, आता तुम्हाला कळेल फायदा काय सेम करण्याचा. लिहायचं 100 100 100. झालं? काही नाही, जास्त वेळ लागणार नाही आता. बस एवढं सांगायचं. ह्या तिन्ही संख्या कोणाच्या पाड्यात? 18. 18च्या पाड्या दिसते मला क्लिअर कट. 18चा पाडा 18चा पाडा 18चा पाडा. चला लिहायचं 18. 18च्या पाड्यामध्ये तिन्ही संख्या आहेत, सांगून टाका. 18च्या पाड्यामध्ये किती येतं? 18. 18 पंचे 90 आणि 18 सक अष्टोदर्शे. चला इथं सांगा, 18च्या पाड्यामध्ये 18 दुने 18 दुने 36. इथं 18 पंचे, अजून एक जोडी बनते का रे? हा, 6 आणि 2 ची जोडी बनते. बिंदास बनवा. 6 आणि 2 या दोघांची एक जोडी बनताना दिसते. 6 आणि 2 ला भाग कशाने जाईल? 2 ने. बे त्रिक 6. लिहा इथं बिंदास. इथं बे एक बे, आणि पाचाचं काय रे? 5. मसावी लसावी डिक्लेअर करा. चला पहिला मसावी सांगायचा आपण सगळ्यांनी मला याचा. मसावी मसावी लवकर लवकर. सिलेक्शन कोणाचं होईल? नंतर तुमचं होईल. 18चं होईल का 18 आणि 2 दोघांचं होईल? 18. का बरं 18? तिघांना भाग दिला, टिक करा. 2चं होईल का सिलेक्शन? नाही, क्रॉस. फक्त 18चं सिलेक्शन होईल. मसावी असणारे 18. आणि लसावीच्या बाबतीत सुद्धा बोलायचं आपण सगळ्यांनी. यांचा लसावी काढत असताना सामायिक गुणिले असामायिक, इथं साईडला गुण आपण, तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त इथं मला सांगा, इथं 18 दुने किती रे? 36. आणि साईडला इथं 5 एक 5 आणि 5 त्रिक 15. मी यांचा गुणाकार साईडला करतो, इथं काय खिचडी करू नका. इथं डायरेक्ट नंबर पाहिजे मला. ठीक आहे, बोला 15च्या पाड्यामध्ये 15 सक 15 सक 0. हातचा किती आला? 9. 15 त्रिक, अरे बोला की
45. 45 आणि 9 किती? 54. त्याचा लसावी किती आला? 540. झालं. ते चिल्लर पार्टी, ते तोंडी आहे. बघायचं कसं? 100 100 100 या तिन्ही संख्या 10च्या पण पाड्यात आहेत आणि 100च्या पाड्यात आहे. कशाने भाग देतात? जे बेस्ट आहे ते करायचं. 100ने भाग द्यायचा. लिहा इथं 100. काही टेन्शन नाही. 100ने याला 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 तिघाला भाग दिला. 100 1 100 100 1 100 100 1 100. आणि फायदा काय माहितीये का? जर तिन्ही संख्या सारख्या आहेत, दोन्ही संख्या सारख्या आहेत किंवा चारही संख्या सारख्या आहेत, त्यांचा मसावी पण तोच आणि लसावी पण तोच राहतो. ट्राय करून बघा. ठीक आहे. आता सगळ्याला 100ने भाग दिलाय, तर आता आपण फॉर्मॅलिटी करू तेवढी. मसावी बरोबर काय? कशाने भाग दिला रे? 100ने. 100ला सिलेक्ट करा. आता लसावी म्हणजे काय? तर तिघा सगळ्यांचाच गुणाकार ना, सामायिक असामायिक. आणि लिटरली तो गुणाकार 100च येणार आहे बेटा, कारण आपण सगळीकडे ते 100ने डिवाइड केलं, एक एक राहिला ना तिथं. 100 1 100 100 1 100 आणि 100 1 100. म्हणजे जेव्हा आपण बेस सेम करतो, तो फायदा हा होतो, त्यांचा मसावी पण तोच आणि लसावी पण तोच राहतो. त्यामुळे हे स्पेशल लिहायची गरज नाही इथून पुढे आता. एवढंच सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. चला, तरी आता शेवटची आपली पायरी नंबर 1, अपूर्णांकांचा मसावी आणि दुसरं वालं अपूर्णांकाचा लसावी, दोन्ही करायचं बेटा. रेडी? सुनो. पहिलं आपण क्रॉस डिव्हिजन करतोय. 18 आणि कोणाचं? 100चं. 18 100ची जोडी बनवा. आणि दुसरं डिव्हिजन असेल 540 भागिले कोणाचं? 100चं. ओके, सगळं परफेक्ट चाललंय, बढिया एकदम. ठीक आहे. चला, पहिली जोडीचं डिव्हिजन 18 भागिले किती रे? 100. लिहायचं 18 भागिले 100. आणि दुसरं डिव्हिजन सांगा. आता इथं प्रायोरिटी कोणाला द्यायची माहिती ना, यांना द्यायची प्रायोरिटी कधी पण. 18 भागिले 100 पहिलं उत्तर, दुसरं उत्तर 540 भागिले 100. इथे 540 भागिले 100. हा, आता ऐका, कन्वर्ट करावं लागेल अशी अपेक्षा आहे, कारण त्यांनी ऑप्शन तसे मांडलेत. करेक्ट आहे. आता त्यांनी विचारलं काय आपल्याला? मसावी. तेवढंच करू आता. 18ला 100ने भागल्यानंतर जसं मी इथं केलं होतं सेम सांगायचं सगळ्यांनी. आता 36ला 100ने भागलं किती बनला होता? 0.36. 18ला 100ने भागल्यावर काय बनेल तो? 0.18. हे बेसिक यायला पाहिजे. आणि आता हे पण सांगून टाका. 0 0 गेला. अरे काय यार, 54ला 10ने भागलं की 5.4. 54ला 10ने भागलं 5.4. आता उत्तर कोणतं? सध्या उत्तर कोणतं? मसावीचं. मसावी कोणतं आहे? मसावी 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 0.18. टाईप नंबर 5 हे खूप कमी आलंय. म्हणजे टाईप नंबर 4 तर एकच आलंय आतापर्यंत फक्त. तरी मी दुसरं एक्स्ट्रा दिलं एक चान्स म्हणून, येऊ शकतं पॉईंट मध्ये. आणि टाईप नंबर जो 5 आहे, तो 1 2 असे क्वेश्चन दिसलेत मला, तर तो एक घेऊन टाकतो. पण हे प्रश्न इतके भारी आहेत ना, याला जरी ती एलसीएम ची ट्रिक वगैरे बसत असेल, तर हे प्रश्न ऑप्शनने सोडतात. आपल्या समोर जो क्वेश्चन आहे, तो पहिला ऑप्शनने ट्राय करा, मग आपण पुस्तकी मेथडने सांगतो तुम्हाला काय असेल ते. ऑप्शनने ट्राय करा. काय दिलं बेटा सांगा इथं? एका संख्येला 6ने भागल्यास बाकी किती उरते? 4. तुम्हाला 6चा पाडा येतो? ऑप्शनला ट्राय मारायचा लगेच. ठीक आहे. आणि दुसरं, 7ने जर भागलं तर बाकी किती उरते? 5. चला आपण ट्राय करूया. 6ने इकडे बघा, 6ने डिवाइड करा. 6 6 किती बाकी राहते? 2. ऑप्शन बाहेर. किती राहिलं पाहिजे? 4. चला, 6 6 36 बाकी किती राहते? 1. रिजेक्ट. फायनल. आता सांगा, 6ने जर 40ला डिवाइड केलं, 6 6 36 4 राहतं. आणि जर याला 7ने डिवाइड केलं, 7 5 35 5 राहतो. हेच आन्सर. म्हणजे हे एवढे बोगस क्वेश्चन आहेत, पण आपण करतच नाही, अटेम्प्टच करत नाहीत. ऑप्शनने सुटतात प्रश्न. ते मी मेथड पण सांगतो पुस्तकी काय ती, पण तुम्ही ऑप्शनने केलेलं जास्त बेटर आहे. ठीक आहे. चला, परत ऐका सगळ्यांनी. त्याने प्रश्न दिलं होतं, 6ने भागलं तर बाकी 4 उरते आणि 7ने भागलं तर बाकी किती उरते? 5 उरते. तर काही नाही बघा, हा जो 40 होता, त्या 40ला मी इथं उचललं. पर्याय नंबर 3 सिलेक्ट करा तिथे. चला, पर्याय क्रमांक 3 मी ऑप्शनने ट्राय केला, आन्सर निघालं. पर्याय क्रमांक 3 किती? 40. 40 या संख्येला जर मी 6ने डिवाइड केला असतं, तुम्हाला असा भागाकार जमतो ना सगळ्यांना? का असा दाखवू? जमतं ना? बेसिक गरिबी. चला सांगा बरं, 6च्या पाड्यामध्ये किती आला सांगा? 6 6. अरे बोला रे. 6 6 36. किती बाकी राहिली? 4. मग सांगा बाकी किती राहते? 4 राहते. एकदम परफेक्ट आहे का ते? 4 उरतंय का? राईट. आणि जर त्या 40लाच मी 7ने डिवाइड केलं, तर 7 5 35 किती उरते? 5. आणि मग त्याने सांगितल्याप्रमाणे सगळं इथं फॉलो होतंय ना बेटा? झालं. आन्सर काय सांगा मग? 40. ऑप्शन नंबर 3. मग जनरली पुस्तकात असं सांगतात, जे आम्ही पण दिले पुस्तकात म्हणून सांगतो. कोणत्या कोणत्या संख्येने भाग दिला होता? 6ने दिला होता. आणि अजून कशाने दिला होता? 7ने. माझा प्रश्न इतकाच आहे, तुम्ही म्हणजे पुस्तकी मेथड तुम्हाला सांगतोय, की बाबा जी काही मेथड आहे, जी जनरल मेथड आहे पुस्तकामध्ये, मेथड 2, ही मेथड नंबर 1.
त्यात काय करतात, त्या ज्या संख्येने भाग दिला होता त्यांचा लसावी काढतात. कशा कशाने भाग दिला होता? 6 आणि 7 ने. एक मिनिट, 6 7चे अवयव पडतात का हो? नाही. मग त्याचा गुणाकार म्हणजे लसावी. अरे बरोबर का? सांगा 6 सते किती? 6 सते 42. तुम्हाला चुकलं. नाही चुकलं. त्यात काहीतरी चेंज तर करावं लागेल ना. विचारू एक डाऊट. 6 ने याला भागलं, भाग पूर्ण जाईल. अबे द्या ना रे, 6 सते 42 पूर्ण भाग जाईल. काही बाकी राहील का? नाही. 7 ने भागलं तरी पूर्ण भाग जाईल. लसावी म्हणजे अशी संख्या की ह्यांनी पूर्ण भाग जातो त्याला. 6 6 सते 42 आणि 7च्या पाड्यात 7 सकून 42. करेक्ट आहे की नाही? आता काय करायचं? हा जो काही एलसीएम आपला आलाय, याच्यात मला काहीतरी चेंज केल्याशिवाय तो ऑप्शन येणार नाही. चेंज काय करायचं माहितीये का? फक्त प्रश्न बघायचा. 6 ने भागलं तर किती बाकी राहते? 4. नक्की ना? 6 ने भाग दिलं किती बाकी राहते? 4. आणि मग सांगा पुढे कितीने भागलं? 7 ने भागलं. बघा 6 ने भागलं तर 4 बाकी राहते आणि 7 ने भागलं तर किती बाकी राहते? 5. तर ह्या दोघांचा फरक जर पाहिला ना, तो सेम राहतो. 6 तून 4 गेले 2, 7 मधून 5 गेले 2. हा जो 2 आहे तो मायनस करतात आणि त्याला ट्रिक म्हणून आम्ही घोषित करतो. आम्ही मास्तर लोक. शेवटी हे काही वाईट नाहीये. आला आन्सर. एलसीएम काढायचा आणि या दोघांचा जो डिफरन्स आहे तो इथं मायनस करून टाकायचा. करेक्ट आहे की नाही? लिहायचं तर लिहू शकता. शेवटी ऑप्शनने आन्सर निघणार, त्याला कोणी जगात अडवू शकत नाही. ऑप्शनने निघणारच आन्सर ते. पण जर समजा मांडणीच पाहिजे तर एलसीएम 6 आणि 7चा किती आला? 42. 42 म्हणजे याने पूर्ण भाग जातोय. मग आपण काय केलं? त्यांचा कॉमन डिफरन्स काढला. किती होता बघा? 6 ने भाग दिला तर 4 उरतं. 6 तून 4 गेला 2 आला. 7 ने भागलं तर 5 उरतं. किती आला? 2. आता एक शोध लावणार सांगतो फक्त. आता हा 2 आणि इथं 3 आला तर प्रश्न रद्द होईल. अरे कळलं? इथं 2 आणि इथं 3 दिला तर प्रश्न रद्द होईल. ती माझी चुकी नाही, मग ते पेपर सेटाची चुकी आहे ती. इथं जे काय राहील ते सेम राहतं. तो डिफरन्स सेम राहतो. हे लक्षात ठेवायचं कधी पण. नाहीतर प्रश्न चुकीचा सेट केला गेलाय तो. ठीक आहे? चला मग सध्या आता इथं 40 आला. तो जो कॉमन डिफरन्स तो मायनस केला. याच मेथडने आपण दोन्ही मेथडने पुढचं गणित करू. दोन्ही मेथडने. करा चालू. प्रश्न क्रमांक 2. हे रेडी का सगळे? अशी लहानात लहान संख्या शोधा. आता लहानात लहान संख्या म्हणजे तुम्ही ऑप्शन मधला लहान लहान ऑप्शन बघू शकता त्यामध्ये. एवढा काही मोठा विषय नाही त्यामध्ये. ठीक आहे? जिला आता हे विषय सांगा. 12 ने भागलं तर बाकी? इथं साईडला मेन्शन करतो. 12 ने भागलं तर किती उरला पाहिजे? 5. तुम्ही बघा तो डिफरन्स कसा देणार तो. त्याने जर चेंज केला डिफरन्स, त्याला रद्द करावा लागेल प्रश्न. पेपर सेटरला खूप काळजी घ्यावी लागते प्रश्न सेट करताना. आता ते येतं ना हॅशटॅग हॅशटॅग हॅशटॅग, ते त्यामुळे होतं, चुकामुळे होतं. बेसिक मिस्टेक करतात ते लोक. चला 12 ने भागलं तर 5 उरतं. दुसरं सांगा रे बेटा. 16 ने भाग दिला तर किती उरतो? 9. आणि तिसरं 18 ने भाग दिला तर किती उरतो? 11. एकदा डिफरन्स चेक करा आणि मग बघा काय प्रश्न आहे नेमका. तो तुम्हालाच कळून जाईल मी काय बोललो ते. 12 तून 5 गेले 7. 16 मधून 9 गेला 7. आणि 18 तून 11 गेला 7. तुम्ही काही नाही, फक्त एवढंच करा. तुम्ही त्या 3 संख्यांचा एलसीएम काढा आणि त्यातून 7 कमी करा. शपथ आन्सर निघेल. कोणाकोणाचं एलसीएम काढणार, लसावी काढणार सांगा. 12, 16 आणि काय सांगा? 18. लिहा बरं सगळ्यांनी त्या मेथडनुसार एकदा. 12, 16 आणि 18 यांचा लसावी तुम्हाला तोंडी निघायचा नाही. निघत असेल तर तुम्ही लय मोठे माणसं आहेत. नंबर चेंज करून दिला की तुम्ही शांत बसतात परत. जो चल रहा है वो चलने दो. जो चल रहा है वो चलने दो. तिघांचा लसावी काढायचा. तिघांना भाग कशाने जाईल? 2 ने जाईल रे फक्त. 4 ने नाही जात. 2 ने जाईल. 2 ने. ठीक आहे? 2 2 घ्या इथं. बोला 2चा पाडा. येस. बेसक 12, बेआटी 16, बेन 9 18. आता इथं ना जोड्या बनवू आपण, जोड्या. सांगा पहिली जोडी. एक ऐका ना, तुम्ही कोणाला सिलेक्ट करताय ते महत्वाचं, पण एकदा दोनच लोकांची संख्येचा डिवाइड हो ना फक्त इथं. 6 ने 8 ला 2 ने. बे त्रिक 6, बे चौक 8, 9चं 9. अजून एक जोडी बनते. आता 2चा संपला विषय. आता 2चा विषय संपलाय. आता 3 9. 3 9. 3 ने भाग द्या. 3 एक 3, 3 त्रिक 9. करेक्ट ना रे? 4चं 4. आता कोणती जोडी वगैरे काय बनते इथं? नाही. संपलं जोडी बनणं काय ते. लिहा LCM इज इक्वल टू या सगळ्यांना गुणायचं. चला सांगते. बे दुने 4, 4 त्रिक 12. इथं पण सांगा 4 त्रिक 12, 12 एक 12. सांगा 12 गुणिले 12 144. बेटा थांबा, हे आन्सर नाही आपलं. 144 नशीब ऑप्शन मध्ये नाही दिला त्याने. याच्यातून काहीतरी कमी करावं लागेल ना. 7 लिहा साईडला फायनल. जी ट्रिक आहे ती वापरून टाका. 144 मधून जर 7 मायनस केला, आन्सर सांगा रे बेटा 137. आता व्हेरीफाय करू. ही मेथड आपली पुस्तकी मेथड जी तुम्हाला कळली, पण तरी पण एकदा ना आपण 137 ला व्हेरीफाय करायला घेऊ सगळेजण. रेडी का सगळे? इथंच बघा, तुम्ही समोर बघा सगळ्यांनी. 137 ही जी संख्या आहे त्याला मी पहिल्यांदा भाग कशाने देणार सांगा? 12 ने. नंतर 137 ला भाग देणार मी कशाने? 16 ने. आणि 137 ला मी भाग देणार कशाने नंतर? 18 ने.
म्हणजे जर मी असं जरी ट्राय केलं तरी आपला आन्सर राईट येणार, त्याला कोणी अडवू शकत नाही. बघूया कसं येते ते. रेडी का सगळे? ठीक आहे. ही मेथड कोणती आपली? बाय ऑप्शन. बाय ऑप्शन चाललोय मी. ठीक आहे, रेडी? चला स्टार्ट. 12चा पाढा बोला. 12 एक 12, एक राहिला 17. अरे बोला ना परत. किती? 12 एक 12, उरले किती? 5. 5 उरतोय का? बरोबर आहे का? 5 उरते. अरे वा, एकच नंबर, 5 उरतोय. ठीक आहे. चला त्याच्यानंतर 16चा पाढा बोलायचा. 16च्या पाढ्यामध्ये 137च्या अलीकडं 16 आठे. अरे 16 आठे आलं पाहिजे आपल्याला त्या वयात. 16 आठे किती? 128. मग सांगा 16 आठे जर आपण इथे केलं, 16 आठे 128 आलं. 137 मधून 128 गेले, किती उरले रे? 9 भागिले 12. बाकी किती राहिली? 9. अरे खरं बोलतोय तो, करेक्ट बोलतोय. आता तिसरं वाला सांगा. 18च्या पाढ्यामध्ये सांगायचं आता. 18 सते का 18 आठे? 18 आठे ते 144 नाही चालणार, तर 18 सते 126. 18 आठे 126. 137 मधून 126 गेला, उरला किती? 11. मी लिहितोय, तुम्ही बोला तर कमीत कमी 11. किती बाकी राहिली रे? 11. आहे का रे बाबांनो? बरोबर आहे का? खरं आहे का? पण या मेथडने करण्यासाठी पाढे पण आले पाहिजेत. आणि पाढे आहेत तरी कुठले रे? 12, 16 आणि 18, 20 पर्यंतचे पाढे आहेत. मी तरी तुम्हाला म्हटलं 30 पर्यंत करा, तो खूप नंतरचा विषय. 20 पर्यंत करू शकता कमीत कमी. ठीक आहे. मग आता याचा आन्सर काय घ्यायचं? ह्या मेथडने पण 137 आणि ह्या मेथडने पण काय? 137. पर्याय नंबर कोणता आलाय? 2 आलाय. चला ओके. मसावी लसावीत जेवढं काही आतापर्यंत येऊ शकत होतं मी ते सगळं सांगितलंय. उरलेले सगळे प्रश्न याच्या सारखेच आहेत. तुम्ही जुने पेपरचे कुठले पण घ्या आणि ते सोडवत बसा. आणि जर समजा खूप डीप मध्ये अभ्यास करायचा असेल, आपलं पुस्तक कुठे रे तुषार? पुस्तक आहे ना आपल्या टेबलवरचं, एक मिनिट. ज्याला आता समजा हा लसाई मसाई होता, मी तुम्हाला जेवढे काही क्वेश्चन सिलेक्ट करून घे, 25 30 40 क्वेश्चन मी घेतो लेक्चरमध्ये. तर तुम्हाला समजा असं वाटलं मला 100 प्रश्न करायचे आहेत, मला सर ते नंबर सिस्टीमचे 500 600 प्रश्न करायचे आहेत, मला पुस्तक सांगा. आपलंच पुस्तक आहे. बघू रे दादा ते. हे सगळे प्रश्न जे मी घेतलेत ना, ते आपल्या पुस्तकात तुम्ही प्रिव्हियस इयरचे सिलेक्ट केलेत. त्याच्यामध्ये सराव प्रश्न पण टाकलेत. सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपलं हे जे काही पुस्तक आहे आपलं, पुस्तकाचा डिस्प्ले दाखवू शकतो, आहे का तिथं? सेव्ह केलेलं आहे का? नाही तर शेवटी असेल ना आपल्याकडे इथं. हा एक आहे ना इथं, पोलीस भरतीवालं पुस्तक आपलं हे. हा ते डिस्प्लेला दाखवलं का त्यांना? व्हेरी गुड तुषार, एकच नंबर आहे. ठीक आहे. ह्या पुस्तकामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग सगळं सॉल्व्ह करून दिलेलं आहे. ऑलमोस्ट एक 96 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. याच्यामध्ये 2024 मध्ये जी भरती झाली होती आपली, त्याचे पेपर सगळे सॉल्व्ह करून दिलेत. फक्त मॅथ्स आणि रिझनिंगच्या, मराठीचे वगैरे नाही. आपण फक्त मॅथ्स रिझनिंग शिकवतो, मराठी वगैरे येत नाही आपल्याला, गरीब माणसं आपण. ठीक आहे. तर मॅथ्स आणि रिझनिंग सगळं सॉल्व्ह करून दिलंय. पुस्तकाचं तुम्ही इथं बघू शकता किती मोठे इथं पेजेस वगैरे नंबर असतील. 1000 एक पानं असतील टोटल. तर तुम्ही आतमध्ये जेवढे काही प्रकार दिलेत त्या प्रत्येकाचे मी सराव प्रश्न पण दिलेत, प्लस तुम्हाला बेसिक पण दिले, शॉर्टकट पण दिलेत. आणि मागच्या वर्षीच्या 96 प्रश्नपत्रिकामधले क्वेश्चन हे टॉपिक वाईज अनालिसिस करून दिलेत. आणि नुसता प्रश्न नाही दिला, सोल्युशन पण दिले. तर ज्याला घ्यायचं असेल कुठल्याही बुक स्टॉल मध्ये ते पुस्तक अवेलेबल आहे, ऑर्डर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू सो मच. मंडळ आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चला आता जेवायला जायचंय. टाटा. टेलिग्रामची लिंक वगैरे असेल, तुषार सरांनी सांगितली. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. रोजच्या लेक्चरची पीडीएफ टेलिग्राम वरती संध्याकाळी 7 पर्यंत येऊन जाते. टाटा बाबा, सी यू, टेक केअर.